तन्मयतयान्तरवोऽभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवेणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दे पुनिलोदरे किमपि नीलमहो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवाग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यं प्रणतपादभवादिपोत्रं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री विठ्ठलाय नमः, श्री माता पितृभ्यां नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। नमो सद्गुरु तुमया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी,
जळी रक्षिले निर्जीवा कागदासे महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाडळी अलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तू कयाने तुका वासला विवेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तुचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली तरीच म्या देवा साठी करून या जीवा येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा मने आवरिल्या वृत्ती मन घेऊन या हाती तुका म्हणे जरा बाहेर येऊ निधी घरा येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा मने भगवान संत सम्राट माऊली अभंग क्रमांक 2709 2709 प्रातस्मरणीय खंदारकर महाराजांच्या गाथेमध्ये 2684 आपलं 94 2694 आणि देवडीकरांच्या गाथेमध्ये 2709 2709 संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहितुकी अशा दयेमुळं अनुकंपेमुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ ज्या ठिकाणी जेथे देवभुवनी होती पक्षी असं म्हटलेलं आहे भूवैकुंठ पंढरपूर त्यावनी थोर महिमाया असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे किंवा 84 सिद्ध ज्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत अशा परम पावन अशा वायुमंडलामध्ये परम पावन चातुर्मास्याचं पर्व आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं म्हणून पंचम वेद म्हणून ज्याला म्हटलेलं आहे महापुरुषांनी पूर्वसुरींनी त्या चौवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करुनिया या ठिकाणी तुका तरी सहज बोलेवानी तया घरी वेदांत वाहे पाणी अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबारायांचे जे उद्गार आहेत जी अभंगवाणी आहे त्या अभंगवाणीच्या सूत्राला धरून आपल्या जीवनाचं परम मंगल करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत त्यामध्ये यथाशक्ती यथामती आपला आत्तापर्यंतचा ह्या 2708 अभंगाचा विचार झालेला आहे आजचा क्रमांक आहे 2709 त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तरीच म्या देवा साठी करून या जीवा येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा मने आवरिल्या वृत्ती मन घेऊन या हाती तुका म्हणे जरा बाहेर येऊन निधी घरा तुकोबाराय परमात्म्याशी संवाद करतात हे देवा तरीच म्या जीवासाठी करून या त्या ठिकाणी हे देवा तरीच म्हणजे म्हणूनच पण म्हणून म्हणजे काय याचं उत्तर या अभंगात आलं नाही तेव्हा तरीच शब्द जो आहे तो मागच्या अभंगाशी संबंधित घेतला तो का म्हणे पाहतो वाट उभा नीट पावली त्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंताच्या अनंत असणारी जी कीर्ती आहे त्या कीर्तीचं श्रवण करू आणि ज्याच्या चित्तात हरिनाम आहे असा जो पुरुष आहे
की ज्याने ह्या भवसिंधूचा पार केलेला आहे. भवबंधनाचं किंवा भवबंधन जे आहे ते तोडलेलं आहे. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी, अशा भावनेला अशा धारणेला जो प्राप्त झालेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला ही संत संगती अशा महापुरुषांची जर आम्हाला भेट झाली, जो आम्हाला भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या कीर्तीचा, त्याच्या स्वरूपाचा संकीर्तनच्या द्वारा आम्हाला उपदेश देत आहे. आणि असे पुरुषांच्या ही जी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे ज्याची आम्हाला भक्ती करायची ते आमचं इष्टदैवत आहे पांडुरंग. आणि ते पांडुरंग जे आहे ते यासाठीच भीमातीरावर उभं राहिलेलं आहे की संपूर्ण भक्तजनांना तारण्यासाठी ते जणू काही एक नाव होऊन राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी भीमातीरी थडवा केला उठा चला लवला हे, या ठिकाणी जे काही भीमातीर आहे त्या भीमातरा म्हणजे चंद्रभागेच्या काठावर त्याने उतार केलेला आहे. म्हणजे तुम्ही भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, सुखे करावा संसार परिण संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोजवित येतील, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दैन्य दरिद्रता, तो का म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. या ठिकाणी आपल्याला भुक्तीची चिंता नाही आणि मुक्तीचीही चिंता नाही, अशा प्रकारचा असणारा हा परमात्मा जो आहे तो ह्या चंद्रभागेच्या तटावर आपल्याला त्यांनी हा भवसागर जरी कठीण असला तरी आपल्याला सहजच तरून जाता येईल अशी व्यवस्था केली. आणि ही शास्त्र जे आहे ते शास्त्र आपल्याला सांगतं हे करा हे करू नका. मग करणं आणि न करणं आपल्या हातात आहे. परंतु शास्त्र फक्त आपल्याला न्यायाधीशाप्रमाणे आपल्याला सर्व नियम सांगेल, कायदे सांगतील, धर्मशास्त्राच्या भक्तिशास्त्राच्या आज्ञा सांगेल. परंतु हा परमात्मा जो आहे तो परमात्मा दयाघन आहे आणि तो मातुसंमित म्हणजे उपदेश जसा आपण म्हणतो त्याप्रमाणे आपल्या आईच्या ममतेने हा आपला उद्धार व्हावा म्हणून युगे 28 विटेवरी उभा. आणि असा असणारा जो परमात्मा आहे तुका मने पाहतो वाट उभा नीट पावली, त्याला समचरण सरोजम सांद्र नीलांबू दाभम. परमात्म्याने कटेवर कर ठेवलेले आहेत, ते पद समान आहेत. आणि अशा प्रकारचा तो समचरणी उभा असणारा परमात्मा भक्तांची वाट पाहत आहे. म्हणजे तुम्ही केवळ माझ्याजवळ या, तुमचा उद्धार होणार. त्यासाठी कालच आपण पाहिलं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. या ठिकाणी तो फक्त तुम्ही माझ्या पंचक्रोशीमध्ये या आणि या वायुमंडलात आलं की तुमचा उद्धार निश्चित आहे. आणि तो भक्तांची वाट पाहत आहे असा तो परमात्मा आहे हे मला कळून आलं कुठं संतांच्या संगतीत. आणि म्हणून मी सुद्धा असं ठरवलं की देवासाठी हे देवा तरीच म्या जीवासाठी करून या. मी सुद्धा जीवाची साठी केली म्हणजे जीवाचा मोबदला दिला. आणि त्या मोबदला दिला म्हणजे समर्पण केलं. माझा जीवभाव जो आहे किंवा मला देवाने दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडसी नारायण नाशी जीवपण भवरोग. असा जर परमात्मा आहे तो माझा हा भवरोग दूर करण्यासाठी या ठिकाणी महायोगपीठ असणाऱ्या ह्या पंढरी क्षेत्रामध्ये नित्य उभा राहिलेला आहे. आणि तो शिवाय भक्तांची वाट पाहत आहे. शरदचंद्र बिंबाननम चारुहासम लसत्कुंडला क्रांतगंडस्थलांगम, जपाराग बिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा त्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या पांडुरंगाची मला उराउरी भेट व्हावी, त्याचा साक्षात्कार मला व्हावा. म्हणून तर त्याचा साक्षात्कार होतो कशाने, जर आपण आपल्याला दिलेला आपल्या ठिकाणी असणारा हा जीवभाव जर आपण त्याला पूर्ण समर्पित केला. माझा मी न राहिलो, माझं स्वतःचं म्हणून काहीच नाही आहे, ते सगळं परमात्म्याचं आहे. म्हणून जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जो हा भिवरेच्या तिरी कट धरून या करी
पावले समची साजेरी अंतरी धरोणी राहेन. अशा प्रकारचं म्हणून मी माझ्या जीवाच्या मोबदल्यात म्हणजे माझा संपूर्ण जीव समर्पण केला. आणि येथे बैसलो धरणे दृढ काया वाचा म्हणे. आणि येथे म्हणजे हा जो मला मनुष्यजन्म प्राप्त झाला त्या मनुष्यजन्मामध्ये मी असं ठरवलं की धरणे बैसलो, मी धरणेकरी होऊन बसलो. धरणं याचा अर्थ असा की आपली इच्छा पूर्तता होईपर्यंत आपल्या ध्येयापासून आपल्या साधनेपासून च्युत न होणं. काय होईल ते होया शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. असा मी त्या परमात्म्याच्या पुढं धरणं बसलो. आणि ते धरणं कसं बसलो तर दृढ काया वाचा म्हणे. धरणे दृढ धरणे. दृढ म्हणजे काही झालं तरी मी पुन्हा ह्या साधनापासून च्युत होणार नाही. मी भगवंताच्या भक्तीला जे प्रवृत्त झालेलो आहे तर हे भक्ती साधन मी आता कधीही सोडणार नाही. जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी हे काया वाचा म्हणे दृढ धरणे बैसलो. मला परमात्म्याने काया म्हणजे हे शरीर दिलेलं आहे. ते शरीरात आपण सांगितलं येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम देही देवा. डोळे भरोनिया पाहीन तुझे रूप तेची मज सुख देही देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देही देवा. वाही रंगी टाळी नाचेन उदास हे दिया हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देहभाव आनिक नको ठाव चिंतोयाशी. ह्या देहातला दिलेली जी इंद्रिय आहेत ही सगळी इंद्रिय परमात्म्याच्या दिशेने आहेत. त्याबरोबर माझा जी वाणी दिलेली आहे परमात्म्याने ती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. या तसंच मला जे मन दिलेलं आहे मना एक करी म्हणे जाईन पंढरी. आपल्याला जे काही मन दिलेलं आहे त्या मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणं. पण आमचा कोणताही संकल्प तो नाही तुझा महाराजा विण काही. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे संकल्प करू ते संकल्प परमात्म्याचेच करू. आमची वाणी परमात्म्याचं गुणसंकीर्तन नामसंकीर्तन स्वरूप संकीर्तन लीला संकीर्तन याच्यामध्ये त्या वाणीचा वेच करू आणि हे सगळं शरीर परमात्म्याला समर्पण करू असं सांगितलं. आणि आवरिल्या वृत्ती मन घेऊनिया हाती. या ठिकाणी म्हणतात की ह्या परमार्थामध्ये जो मनुष्य आपल्या इंद्रियांचा मनाचा निग्रह करील तोच मनुष्य खरा ह्या परमार्थ मार्गाचा अधिकारी आहे. हे आम्हाला संतांच्या समागमात कळलं. तेव्हा आम्हाला हे कळलं की आपल्या इंद्रियांच्या वृत्ती ह्या आवरून धरल्या पाहिजे, संयमित केल्या पाहिजे. म्हणून आम्ही आवरिल्या वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा असणारा परिणाम. जो अंतःकरण आतमधून इंद्रियांच्या द्वारा जेव्हा बाहेर जातं तेव्हा तो अंतःकरणाचा परिणाम असतो. तर अंतःकरणाची कोणतीही वृत्ती निर्माण झाली की ती वृत्ती जर अनात्माकडे धावत असेल म्हणजे परमात्मा सोडून कुठं जर जात असेल तर त्या वृत्तीचा आम्ही या ठिकाणी नियमन केलं, तिचं संयमन केलं. ती वृत्ती बाहेर जाऊ दिली नाही. त्या वृत्ती आवरल्या आणि त्याच्यासाठी वृत्ती आवरायच्या म्हणजे मनाच्या वृत्ती आहे. म्हणून आम्ही मन हाती धरून या मनाला हातात धारण केलं. म्हणजे आम्ही जिकडं मनाला जायला सांगू तिकडंच ते मन जाईल. ज्या ठिकाणी जायचं नाही तिकडून आम्ही त्याला परत वळवू. मन ओळी मना बुद्धी क्षणक्षणा ज्याचा माझा मीच राखण झालो ज्याचे तेनेच धरिलो. अशा आम्ही अभ्यास केला. आणि तुकोबाराय म्हणतात इतकं आम्ही सतर्क म्हणजे इतकं दक्ष राहिलो, इतके तत्पर झालो की तुका म्हणे जरा बाहेर येऊ नेदी घरा. या ठिकाणी आम्ही घराबाहेर येऊ नेदी. आम्ही जरा म्हणजे थोडंसुद्धा घराच्या बाहेर त्याला जाऊ देत नाही. इथं घर म्हणजे कोणतं परमात्मरूपी जे घर आहे त्या परमात्मारूपी घराच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे ज्ञानदेवा घर चिदानंदी. आमचं जे अंतःकरणाची वृत्ती आहे ती चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्मरूपी घर आमचं जे आहे तर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार
झालो तदाकार नित्यशुद्ध अशा प्रकारचा विशुद्ध स्वरूपातला असणारा सच्चिदानंद घन असणारा पांडुरंग परमात्मा त्या घराच्या बाहेर आम्ही जात नाही, म्हणजे आम्ही अनात्माकार वृत्ती होऊ देत नाही, आमच्या इष्टाच्या आकाराचीच वृत्ती करतो असं तुकोबारायांनी सांगितलं. आणि ते सांगतात की आमच्या जीवनामध्ये हा पांडुरंग परमात्मा जर प्राप्त व्हायचा असेल तर आम्ही त्या परमात्म्याकडे हीच मागणी केलेली आहे की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी नव अंग संग तुटी, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. आमच्या जीवनाचा स्थायी भाव झालेला आहे की जोपर्यंत आम्हाला तो परमात्मा प्राप्त झाला नाही तोपर्यंत देवते संत निमित्त त्या प्रतिमा या न्यायाने आम्ही संतांची सेवा, संतांचा समागम आणि संतांच्या पायाजवळ बसून त्या भगवत चर्चा किंवा भगवंताच्या गुणाधिकाविषयी संवाद करीत राहू. आणि तीच गोष्ट ह्या आम्हाला हे कळून चुकलेलं आहे. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. आम्ही तुझ्याकडे येत असताना आम्हाला संतांचं माध्यम जे आहे ते आम्हाला निश्चित तुझ्यापर्यंत आणतं. म्हणून हे तो एक संतापायी संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांच्या स्वरूपाजवळ जर आम्ही गेलो तर संतांच्या सेवेत आम्ही प्रवृत्त झालो तर संताठाई उत्तम संताठाई त्यांचे पायी उत्तम लाभ. संतांच्या ठिकाणी जर आपण त्यांच्या पायाजवळ गेलो याचा अर्थ आपलं मस्तक त्यांच्या पायावर जर ठेवलं म्हणजे संतांची शरणागती किंवा देवाची शरणागती करताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपलं मस्तक जे आहे ते भगवंताच्या किंवा संतांच्या चरणावर ठेवायचं. याचा अर्थ मस्तिष्क जे आहे हा आपला सर्वात ऊर्ध्व भाग आहे आणि पाय जो आहे ते अधोभाग आहे. तेव्हा संतांच्या चरणाचा किंवा भगवत चरणाचा जो अधोभाग आहे त्या अधोभागावर आपलं मस्तिष्क ठेवणं याचा अर्थ की आता आम्ही आमचं मस्तिष्क चालवणार नाही, ते तुम्हाला समर्पण केलेलं आहे. म्हणजे जे काही आपली असणारी बुद्धी, आपलं असणारं मन, आपले असणारे संकल्प हे स्वतःचं कोणत्याही प्रकाराने आपलं स्वतंत्र बुद्धीनं विचार न करता तुका म्हणे शेष सेवीनं आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. त्यांचं दास्यत्व करणं म्हणजे आपलं स्वतःचं समर्पण करणं. स्वामी महाराज सांगायचे की समर्पण याचा अर्थ सर्पण करणं, आपलं बुद्धी म्हणून कोणी उर्वरित न ठेवणं. आणि ही गोष्ट मला माहीत झाली आणि मला एक माहीत झालं, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. मनुष्याला जोपर्यंत आस म्हणजे अंतकरणात इच्छा आहे की मला इदम मे शात मला हे असावं ते असावं अशा प्रकारच्या जे इच्छा आहेत त्या इच्छा किंवा ती आस किंवा आशा म्हणजे अशी वस्तू आहे की ती आशा कधीही पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी जर ते मनुष्य आशारहित झालं, कालच आपण पाहिलं नैराश्यम परमम सुखम, आसरहित होणं हे खरं सुख आहे. आणि आशायाम परमम दुःखम, आणि आशा ही दुःखाला कारण होणारी आहे. मग ही आशा जर नष्ट करायची असेल त्याचा उपाय आहे म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आपण जर त्या संतांचं दास्यत्व केलं, संतांचं दास्यत्व तर इतकं तुकोबारायांना अभिप्रेत आहे, केवळ संतांचा दास नाही, मज दास करी त्यांचा संत दासानुदासांचा, मग होतं कल्पवरी सुखे गर्भवास हरी, नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. अशा प्रकारचं सांगितलं. तर यामध्ये तुकोबाराय म्हणतात तुमचे दासीचा दास करून ठेवा किंवा तुमचे दासाचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या अति संतजनी, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भवनदी. म्हणून या ठिकाणी सांगतात की म्हणविता त्यांचे दास, संतांचा जर आपण दास झालो तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होतं. आणि जर आपण
संसाराचा दास झालो तर कार्यदास होशी संसाराचा खरं, अशा प्रकारे आपल्याला मूढता प्राप्त होते. परंतु संतांचं दास्य केलं तर जन्ममरणाचं जे दास्यत्व आहे त्या गुलामी आपल्याला प्राप्त झालेली आहे. अनंत किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संतांचं दास्यत्व केलं, परंतु ते म्हणायला दास्यत्व आहे, परंतु दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. परमात्म्याची भेट होत असते, ती भेट उरावरी होते. म्हणून सांगतात की ह्या बरं संतांनी दिलेले जे दान आहे, इतर जे दिलेलं दान, इतरांनी दिलेले दान आहे, त्या दान आपल्याला कायम पुरत नाही. त्या दिलेलं धन वगैरे हे काही आपल्याला कायमचं पुरत नाही. परंतु संत जे आपल्याला दान देतात त्या दानाचं वैशिष्ट्य असं आहे, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संतांनी आम्हाला जे कृपेचं दान केलेलं आहे, कृपा शब्द जो आहे कुपुरक्षणे असा धातू आहे, त्याच्यापासून हा व्युत्पन्न झालेला शब्द आहे. म्हणजे जेव्हा संत म्हणतात की आम्ही संत आपला अंगीकार करतात आणि आपल्याला उद्धाराचा मार्ग सांगतात, त्यावेळेला संतांनी आपला रक्षण करण्याचा पूर्णपणे भार घेतलेला असतो. आणि त्यांनी जे दान दिलं ते दान कोणतं देतात तर ते आपल्याला ज्ञानदान करतात किंवा प्रेमदान करतात. संतांच्या ठिकाणी भगवंताचं प्रेम देण्याचंही सामर्थ्य आहे आणि याशिवाय भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान साक्षात्कार करून देण्याचंही सामर्थ्य आहे. संत हे त्या साधकाला सगुण साक्षात्कार आणि निर्गुण साक्षात्कार दोन्ही साक्षात्कार करून देण्याचं अलौकिक अशा प्रकारची दिव्य शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते संतांनी कृपादान आम्हाला असं केलेलं आहे की आता ते दान कधी संपत नाही. कल्पांतीही सरेना, कल्पांत जरी झाला तरी ते दान जात नाही. म्हणजे याचा अर्थ कल्पच्या कल्प जरी गेले तर त्यांनी आपल्याला केलेलं जे ज्ञानदान आहे त्या ज्ञानामुळं आपल्याला कधीही हे दान संपत नाही. म्हणजे आत्मा हा नित्य असल्यामुळं, निरंतर असल्यामुळं त्या आत्मस्वरूपात आपल्याला त्यांनी स्थिती करून दिलेली आहे. आणि आत्मा हा नित्य आहे, तो कल्पांतर, त्याला तो कधी देश काळ किंवा वस्तूच्या परिच्छेदामध्ये सापडत नाही. असं आत्मरूप त्याने आम्हाला करून टाकलेलं आहे. आणि आम्हाला जर वाटलं की सुखे घेऊ जन्मांतरे, तर या ठिकाणी कल्पांतर जरी झाला तरीसुद्धा आम्हाला जर वाटलं की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं रसास्वादन करण्यासाठी, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्यासाठी, लोकसंग्रह करण्यासाठी, भक्तीचा आनंद लुटण्यासाठी आम्ही जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आम्हाला कल्पांत जरी झाला आणि हे जे युक्त योगी असतात ते त्यांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी ते अवतार धारण करू शकतात लोककल्याणासाठी. स्वतःच्या इच्छेने किंवा भगवंताच्या इच्छेने हे त्याचे लीला सहचर होतात. त्यांना कोणत्याही कल्पांताचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध होत नाही. अशा प्रकारचे ही स्थिती असल्यामुळं तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आम्हाला देखील या ठिकाणी संतांची जी सेवा आहे ही सर्वात उत्तम आहे. उत्तम म्हणत असताना हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते दान संत देतात. म्हणून आपल्या जीवनातही त्या संतांची सेवा घडणं, तुका म्हणे संत सेवा, त्या संतांची सेवा काया वाचा आणि मनाने घडणं हेच आमच्या दृष्टीनं सर्वात उत्तम आहे असं सांगतात. आणि पण काय करावं ते म्हणतात की या ठिकाणी नारायणा ऐसा सेवून नेनतील रसा. तो परमात्मा प्राप्त झाला असताना मनुष्याला कल्पांतालाही सरत नाही अशा प्रकारचं ते दान हे संत आपल्याला देतात. परमात्मा अनादि अनंत आहे आणि तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये कायमचा स्थानापन्न करतात. पण आणि त्या परमात्म्याचा असा आहे तो आनंद स्वरूप आहे आणि आपण त्या परमात्म्याची सेवा केली तर उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा नित्य विलक्षण अशा आनंदाची आपल्याला आनंदाचा भोग होतो. काय सांगतात की
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, आणि बहु वाव पोटी समर्थाचे. असा असणारा हा परमात्मा, परंतु त्याचं नाव आहे नारायण. नारायण म्हणजे नाथ महाराजांनी लिहिलंय, नरांचे अविनाश विश्रामस्थान, या लागी बोलिजे नारायण. सगळ्या मनुष्य मात्रांना जर सुखामध्ये राहायचं असेल, आनंदामध्ये त्यांना प्रस्थान करायचं असेल, तर त्याला एकच मार्ग आहे की त्याच्या रसाचं, म्हणजे त्याच्या आनंदाचं, आनंद स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याचं चिंतन करणं, अनुसंधान करणं. पण काय करावं तर म्हणतात लोक, नारायणा ऐसा आणि सेवून येणं तिला रसा. खरा रस कोण आहे? खरा रस आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. रसो वै सहा असं श्रुती सांगते. तो रसरूप आहे, नाम आनंदरूप आहे. पण लोक जे आहेत ते विषयात रस आहे असं वाटतं आणि विषयाच्या पाठीमागं धावतात, पण त्या परमात्म्याच्या रसाचं सेवन मात्र कोणी करत नाही. तर त्या रसाचं सेवन केलं तर त्याचा काय लाभ आहे? तुकोबाराय सांगतात, जेणे भवव्याधी तुटे, दुःख मागुते न भेटे. आणि जर त्या नारायण स्वरूप रसाचं जर कोणी आस्वादन करील, त्या रसपान करील, तर भवव्याधी तुटे. भव म्हणजे संसार, संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं याला भव असं म्हणतात. आणि जन्म मरण किंवा भव हाच एक मोठा काय आहे? व्याधी आहे. व्याधी म्हणजे जे काही शरीराला होणारे रोग आहेत त्याला व्याधी म्हणतात. परंतु हा खरा व्याधी जो आहे तो जन्म मरण परंपरा. कारण हे जे बाकीचे रोग होतात कधी शरीर धारण केलं तर, आणि हे शरीर धारण केलं नाही तर त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही. म्हणून या ठिकाणी त्याचं मूळ कारण जे आहे हे शरीरच का येतं, तर हे शरीराचं कारण आहे त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानच संत घालवतात. आणि परमात्मासुद्धा सांगितलेले आहे की तेषामहम समुद्धरता, किंवा भगवान सांगानी तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. भगवान सांगतात त्यांचं जे अज्ञान आहे मी ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करतो आणि अज्ञानाचा नाश करतो. म्हणून त्या भगवंताच्या द्वारा ह्या भवव्याधीची पूर्णपणे काय होते? भवव्याधीतून म्हणजे जन्ममरण परंपरेतून कायमची निवृत्ती होते. म्हणून जेणे भवव्याधी तुटे, जेणेकरून हा भवव्याधी तुटून जाईल, म्हणजे नाहीसा होईल. आणि दुःख मागुते न भेटे. पुन्हा जे दुःख एकदा गेलं का ते दुःख पुन्हा आपण जरी शोधलं तरी दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, वृद्धी सिद्धी झाल्या कामारी दाशी. अशा प्रकारचा असणारा जो परमात्म्याचं भजन आहे ते भजन लोक करत नाही. बरं, त्याच्यामध्ये आणखी म्हणजे थोडक्यात काय, हा परमात्म्याच्या सेवेने आपण नारायण रूपी रसाचं पान केलं तर हा भवव्याधी कायमचा निवृत्त होतो आणि दुःख स्वप्नात देखील आपल्या समोर येत नाही. म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. असं या भगवत भक्तीचं फल आहे. एवढंच नाही, न लगे काही आटी, बाधा राहो न शके पोटी. आणि त्यांनी सांगितलं की हे जे भगवंताचं नामसंकीर्तन करणं किंवा स्वरूप संकीर्तन करणं, चिंतन करणं, नामस्मरण करणं, ह्या गोष्टीसाठी न लगे काही अटी न लगे, कोणत्याच प्रकारची अटी म्हणजे श्रम होत नाही. आणि बाधा राहो न शके पोटी, आणि आपल्या पोटात किंवा अंतःकरणामध्ये कोणताच बाधा किंवा प्रतिबंध राहत नाही. म्हणजे जेवढे आपल्या जीवनात प्रतिबंध असतील ते प्रतिबंध भगवत भजनाने, भगवत सेवेने निवृत्त होतात. कैवल्य ते जोडे, कृपा लवकरी घडे. आणि हे औषध म्हणजे भगवंताचं औषध. या ठिकाणी नारायणाचं सेवन करणं म्हणजे काय? अमृतावनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नामाचं चिंतन करणं म्हणजे भगवंताची सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. हे जसं आहे
तसं भगवंताचं नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरी. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना आणि कास्तापै साधन वाहा तसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धणी घेतो येथे. म्हणून म्हणतात या ठिकाणी कैवल्य ते जोडे यांनी काय होतं, कैवल्य मोक्ष तोही प्राप्त होतो आणि ही कृपा व्हायला वेळ लागत नाही. आपण भगवंताची शरणागती केली की कृपा लवकरी घडे. बरं, कृपा कोणाची घडते? परमात्म्याचीच घडते असं नाही, देवाचीही कृपा घडते आणि संतांचीही किंवा गुरुकृपाही त्याला प्राप्त होते. ही जर केलं आपण, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पढिये देवभाव पुरविवासना अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. तुका योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचारोनी. अशी स्थिती आहे. म्हणून कैवल्य जोडे म्हणजे प्राप्त होतं आणि कृपाही लवकर प्राप्त होते. जन्म मरण दुःख आटे जाळे अवघेची तुटे. आणि त्यामुळं होतं काय की जन्म मरण हे खरं काय आहे, दुःखाला कारण आहे, परंतु ते आटून जातं म्हणजे नाहीसं होतं. म्हणजे जन्म मरण परंपरा खंडित होते. त्याचा हा शेवटचा जन्म आहे. बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आणि जाळे अवघेची तुटे. जाळं म्हणजे त्रिगुण. ह्या मनुष्याला सत्व रज आणि तम हे 3 गुण बंधनाला कारण होत असतात. परंतु भगवान परमात्म्याचा जो सेवक आहे, नामधारक आहे, त्याला या ठिकाणी त्रिगुणांची कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. म्हणजे सत्व रज आणि तम हे ते 3 गुण आहेत. त्या 3ही गुणच मनुष्याला बांधतात. त्याला गुण शब्द याच्यामुळंच आला आहे. गुण शब्दाचा अर्थ आहे दोरी, आणि दोरी काय करते, बांधते. तसं हे त्रिगुण जे आहेत ते मनुष्याला ह्या बंधनात पाडतात किंवा त्याला बांधून टाकतात जन्ममरण परंपरेमध्ये. पण ह्या 3 गुणांचं जे जाळं आहे ते जाळं किंवा ती वागूर तुटून जाते. तुका म्हणे झाला याचा गुण बहुत आला. आणि ही गोष्ट आम्ही सांगतो असं नाही, तर ह्या औषधाचा म्हणजे नामरूप्या तुटे भवरोग काय संचित क्रियमान भोग आईशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. अशा प्रकाराने याचा गुण बहुत आला झाला. आतापर्यंत ह्या परमात्म्याच्या नामधारकांना याचा गुण आलेला आहे, म्हणजे याची उपयोगिता सिद्ध झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी हे भजन केलं ते सगळेच्या सगळे ह्या संसार सागरातून पार करून गेलेले आहे, पार झालेले आहेत. अशा प्रकारचं असंही नाही की आम्ही नवीन काही सांगतो. जे पूर्वीची जी वाट चालत आलेली आहे त्याच वाटेने तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी. अशी स्थिती आहे असं सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी झाले काय मनुष्याचं, तर मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशाभुली. हाती धरून या पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे. तैसा मी कुडकुडा होतो केशराजा सेवान घडे लाजा म्हणवनी. सांडियेला गर्भ उबगोनी माऊली नाही सांभाळिली भूमी शुद्ध. उष्ण तहान भूक एवढे आकांती ओसंगा लावी ती काय म्हण. खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे अन्यायही मोठे साच केले. हातीचा हिरोणी घातला पाठीशी तुका म्हणे आईशी परी झाली. आता हे संत संगतीमध्ये आपण किंवा भगवत भक्तीमध्ये जर राहिलो तर आपल्याला संत कसे सांभाळतात. आणि इतर जे आपले आहेत, कालच आपण म्हणलं की ज्ञानोबाराय सांगतात की ये साते आलिया ओळंगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल लया किंवा जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप मृग जळवत जाईल रया. या ठिकाणी आपण जे काही आई वडील आपल्या जीवनामध्ये रक्षण करतील असं वाटतं,
तर त्या ठिकाणी आपला खरा रक्षणकर्ता परमात्मा आणि संत आहेत. आणि ते संत आपल्याला कसं आपली स्थिती काय झालेली आहे की मार्ग चुकले विदेशी एकले आणि तयावरी झाली दिशा भुली. आता एक मनुष्य जो आहे आपण काय करायला पाहिजे, भगवत भजन. पाठीमागे सांगितलं ना, आम्ही घर सोडून जरासुद्धा बाहेर जाणार नाही, परमात्मा स्वरूपापासून च्युत होणार नाही असं जरी आपण म्हटलं, पण आपल्याला हे जे परमात्म्याचा आनंद, त्या आनंदाचं रसास्वादन करता येत नाही. परमात्म्याची किंवा संतांची सेवा आपण करत नाही आणि आपण जे भूतभौतिक असणारा जो प्रपंच आहे त्याच्यामध्येच आपण रंगून जातो, त्याच्यामध्ये सुखाचा शोध घेतो. ही आपली स्थिती कशी आहे, मार्ग चुकले विदेशी एकले. आता एक म्हणून विदेशी मार्ग चुकले आणि ते एकले, एकटाच मनुष्य आहे आणि तो परदेशात गेलेला आहे आणि परदेशामध्ये त्याला मार्ग माहीत नाही. असं कसा जावं, कोणत्या मार्गाने गेलो म्हणजे आपण आपल्या गंतव्यस्थानाला पोचू हे त्याला कळत नाही आणि त्याच्यामध्ये ते मार्ग चुकलं. बरं, मार्ग चुकलं तर चुकलं, त्यांनी जर कोणाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्या मार्गाने जा, पूर्वेच्या मार्गाने, पण त्याला पूर्व पश्चिमच कळेना, तयावरी झाले दिशाभुली. त्याला दिशाभूल होते. आपण कुठं आलं, आळंदीतल्या आळंदीत मनुष्याला दिशाभूल होते. आपण नेमकं चाकण चौकात आहे का जुन्या पुलावर आहे काही लक्षात येत नाही. तसं याला मार्गही चुकलं, कोणी थोडंसं मार्गदर्शनही केलं तरीसुद्धा त्याला दिशाभूल होते. म्हणजे काही झालं तरी तो मार्ग चुकतोच, म्हणजे मार्गापासून च्युत होतोच. आणि हाती धरून या पावले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे. तर त्याला उपकार एखाद्याने मात्र जर आपला हातच धरून आपल्या घरापर्यंत पोचवलं तर किती मोठा उपकार केला, त्याला काय द्यावं. एकदा मी एक औषध खाल्लं होतं आणि त्या एरंडाचा रस आणि गूळ कावीळ झाली होती. आपले दादा आहेत ना, गाडेकर दादा, त्यांच्या घरी, तर त्याला काय पथ्य होतं म्हणून ते म्हटले की तुमचं पथ्य आहे तोपर्यंत आमच्या घरी जेवायला या. मग मी तिथं जायचं आणि त्या दिवशी कोणीतरी एक आजी होत्या, त्या आजीने सांगितलं की मी औषध देते. तिनं औषध दिलं आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण असतं, त्या औषधाचं प्रमाणही जास्त झालं आणि त्या 2 औषधं गुळ आणि त्या एरंडाच्या पाल्याचा रस त्याचंही प्रमाण जास्त झालं, विषम झालं. आणि ते घेतलं, मी जेवण वगैरे केलं, मला 2-2 माणसं दिसायला लागली. ते नवीन पूल जो होता त्या पूल भक्ती सोपान तिथपर्यंत मी आलो तर ते मला एकदम वेगळं ते 2-2 दिसायला लागले. म्हणलं आता हे पुलावरून कोणतं 2 पूल दिसायला लागले, आता जायचं कुठं मला काय कळेना. तरीसुद्धा मी असा मधल्या मार्गाने हात धरून असा पुंडलिकापर्यंत आलो. पण पुंडलिकाबरोबर आलो तर एक मुलगा समोर येतो, ते 2 दिसायला लागले. मग मला वाटलं की आता आपल्याला जाणं शक्य नाही. मग तर एक मुलगा मधुकरी घेऊन येत होता. मग त्याला म्हटलं मला आता जरा हे दिसायला व्यवस्थित दिसत नाही, मला घरी नेऊन घाल. मग त्याने मला हाताला धरून आणून शांतीपीठापर्यंत आणलं. कारण मला ते इतकं झालं की सगळं 2-2 दिसायला लागलं. नंतर खोलीवर गेल्यानंतर आपल्या भास्कर महाराजांना मी सांगितलं. मग भास्कर महाराज म्हणजे तू झोपून राहा. मग तिथं मला एकच आलं, HUNDRED 100. मी सारखा एकच शब्द म्हणायचा, HUNDRED. मला कळायचं पण काय बदल काय करता, आपोआप तो शब्द यायचा. याला म्हणायचं का भूल पडली. तर तसं म्हणतात, मार्ग चुकले विदेशी एकले आणि तयावरी झाले दिशाभुली आणि हाती धरून या पावले घरा. त्याने मला हाताला धरून जसं घरी नेलं तसं संत हे आपल्याला हाताला धरून जर आपल्याला घरी नेलं तर त्यांचा उपकार, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. म्हणून त्यांच्या उपकारा काय द्यावे, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय दिलं म्हणजे उत्तीर्ण होईल, अर्थात आपण काही देऊ शकत नाही. तैसा मी कुडकुडा होतो केशराजा सेवा न घडे लाजा म्हणूनी. आता परमात्म्याची सेवा करायला पाहिजे, परंतु मी त्या ठिकाणी तैसा मी कुडकुडा होतो केशराजा. हे केशवराजा, केशराजा हे प्रेमाने भगवंताला दिलेलं संबोधन आहे. त्या केशव शब्द जो आहे कम शम वम, त्या मला वाटतं विष्णू सहस्रनामामध्ये दिलेले की ज्याच्या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लयाचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे असा जो परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याची शरणागती केली तर तो परमात्मा व्यापक आहे. तो आपला अंगीकार केला तर तो सर्व समर्थ आहे.
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे आणि त्यानेच हे संपूर्ण येतो वा इमानी भूतानी जायंते असा हा परमात्मा आहे. तर त्याला मी शरणागती करण्याऐवजी मी कुडकुडा होतो, त्याच्याविषयी मी संकोचित होतो. मी संकोचित म्हणजे व्यापक असणाऱ्या परमात्म्याला शरणागती केली तर आपल्याला व्यापक सुख मिळेल, व्यापक ज्ञान होईल, आपल्याला अमरत्व प्राप्त होईल, आपल्याला सर्व सत्ता आली हाता अशा प्रकारची आपली अनुभूती होईल. पण मी कुडकुडा होतो म्हणजे मी अत्यंत संकोचित वृत्तीचा होतो. संकोचनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. हे मला काही वाटत नव्हतं की परमात्मा हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीव आहे, त्या जीवानी म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. आपण हे काही माझ्या लक्षात आलं नाही. त्याचं कारण मी कुडकुडा होतो. मी या ठिकाणी अत्यंत संकोचित अशा प्रकारच्या असल्यामुळं सेवा न घडे लाजा म्हणून माझ्याकडून त्या परमात्म्याची सेवा घडू शकली नाही. आणि त्याच्यातही सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर लज्जा. मनुष्यानी लाज जी आहे ते लाज नसावी हरिभजनी. भगवंताच्या भजनाची कोणाला लाज वाटू नये. या ठिकाणी लाज वाटायची ती कशाविषयी वाटते? निषिद्ध कर्माविषयी. आपला निषिद्ध विचार अंतकरणात आला तर आपलं मन लाजलं पाहिजे. निषिद्ध भावना जर आपल्या अंतकरणात उत्पन्न झाली तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्याकडून दुष्कृत्य घडत असेल तर त्याची लाज वाटली पाहिजे. परमात्म्याची लाज. तुकाराम महाराज म्हणतात लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. भगवंताचं भजन करायचं झालं तर त्याला काय होतं? लज्जा वाटते. आणि पोरा जर म्हटलं की पोरगं वाकल्या दाखवतं, हा पण त्याच्याबरोबर वाकल्या दाखवतो, त्याची लाज वाटत नाही. परंतु भगवत भजनाची मात्र मला लाज वाटत होती. सांडियेला गर्भ उबगोनी माऊली नाही सांभाळलेली भूमी शुद्ध. तुकाराम महाराज सांगतात की माझी स्थिती काय झाली तर ते मार्ग चुकले विदेशी एकले हा अभंग आहे. त्याच्यामध्ये हे प्रमाण आलं की सांडियेला गर्भ उबगोनी माऊली. एक आई आहे आणि त्या आईनं काय केलं? गर्भ म्हणजे गर्भपात केला असा अर्थ नाही. सांडियेला गर्भ म्हणजे या ठिकाणी प्रसूती झाल्यानंतर जे जन्म झालेलं आजान बालक आहे, त्याला काय म्हणतात? एक शब्द आहे की नवजात बालक. हां, त्याला इकडं पुढं नवजात बालक. नवजात म्हणजे नवीन जन्मलेलं बालक आहे. तो सांडियेला गर्भ. आणि ते बालक जे आहे त्या आईला वाटलं की याचं आता सर्व मलमूत्र विसर्जन केलं की ते काढा, त्याचं सगळं सांभाळ करा, त्याला हे स्तनपान करा, याच्यापेक्षा हे नकोच मला. म्हणून तिनं ते मुलंच टाकून दिलं. सांडियेला गर्भ उबगोनी माऊली आणि नाही सांभाळलेली भूमी शुद्ध. आता शुद्ध भूमी सांभाळलेली नाही म्हणजे त्याच्या काही दुसरे पण अर्थ केलेले आहेत. पण एक अर्थ असा आहे की आपण निदान ह्या मुलाचा त्याग करतो, पण त्याग करीत असताना त्या ज्या भूमीवर आपण टाकतो तिथं खडे गोटे काय आहेत हे सुद्धा पाहिलं नाही. आपल्या घाटावर कधी कधी लहान मुलं नवजात आरबगळ आणून पायरीवर ठेवतात. त्या आईला खाली पाण्यात टाकायचे धाडस होत नाही. आणि जिवंत ठेवण्यात त्याची कारणं वेगळी असतात, पण त्याला जिवंत मारण्याचं कारण त्या प्रसूतीच्या वेदना सहन करून त्या बाळाला जन्म दिलेला आहे. पण त्याला टाकावे वाटत नाही आणि त्याला जिवंतही ठेवा वाटत नाही, सांभाळावे वाटत नाही. असे इथे एक लहान मुलगा आता कॉलेजला जातो, तिथं त्या पायरीवर सापडलेला आहे. तो बरोबर अशा पायरीवर होता की तो खाली गेला नाही आणि त्याला कोण नेलं नाही. त्याचं रडणं ऐकून एक मनुष्य स्नानाला गेला, त्याला मुलं नव्हतं, त्याने सांभाळलं आणि ते आता ते मुलं एकदम चांगलं कॉलेजला जाते. याच्यामध्ये तर सांडियेला गर्भ उबगोनी माऊली नाही सांभाळलेली भूमी शुद्ध. परंतु ही जमीन जी आहे ही शुद्ध आहे की अशुद्ध आहे म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा ऊन आहे की वारा आहे, पाऊस आहे, हे काही तिनं त्याच्याविषयीचा विचार केला नाही. उष्ण तहान भूक एवढे आकांती ओसंगा लावी ती काय म्हण. आता ज्या आईनं त्याचा असा त्याग केलेला आहे तर त्याला आता उष्णता आहे, त्याला आता तहान लागली असेल, त्याला भूक लागली असेल आणि तो आकांत करीत आहे, तो आक्रंदन करीत असेल तर आता ती त्याला पुन्हा नेईल का? त्याच्याबद्दल तिला पुन्हा त्याचा अंगीकार करील का? करणार नाही. ओसंगा लावी ती काय म्हणू, ती तिला ओसंगा लावी, ती ओसंगा काय म्हणू लावी.
काय कारण आहे की ती पुन्हा त्याला मांडीवर घेईल? आता सांडीला गर्भ उबगोनी माऊली ती त्याला पुन्हा काय आपल्या अंकावर घेईल का आणि त्याचं लालन पालन करील का? अर्थात करणं शक्य नाही. त्या मुलाची अशी स्थिती झाली. आणि पुढं काय झालं? खांद्यावरी शूळ आणि मरणाचे वाटे अन्यायही मोठे साच केले. असं सांगतात की जे न देखे रवी आणि ते देखे कवी. तुकोबारायांची ही जी प्रतिभा आहे ती सूर्याला जे कळणार नाही ते तुकोबारायांच्या प्रतिभेला कळतं. आणि असं एक या ठिकाणी अपूर्व असं हे उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या उदाहरणामध्येच शास्त्रार्थ पण सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी की खांद्यावरी शूळ. काय झालं? असं ते मुलगा आकांत पडलेले, ऊन वाऱ्याचा त्रास आहे, मरणांत वेदना होत आहेत, त्याची कोवळी अशी त्वचा आहे आणि त्याला ते ऊन वारा सहन होत नाही. अशा वेळेला ते आक्रांत करतं. पण त्याच्यात आणखी एक भर पडते. ती भर अशी पडते, खांद्यावरी शूळ आणि मरणाचे वाटे. आपण काय घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. त्याचं जे पूर्वीचं प्रारब्ध होतं ते प्रारब्ध त्याला भोगायचं होतं. आईनं टाकला याचा विचार नाही, याचं कर्म आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. आईच्या उदरातून जन्म घ्यावा, थोडा वेळ खूप कष्ट जे काही पूर्वकर्माचं फळ म्हणून भोगावं आणि नंतर मरणाच्या वाटेला लागावं असं होतं. मग त्यामुळं त्याची ज्या मरणाच्यासाठी त्याला मरणांतची वेळ जेव्हा प्राप्त झाली त्यावेळेला यम त्या ठिकाणी आला. आणि यम कसा? खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे. खांद्यावर शूळ घेऊन तो यम आला आणि त्याला मरणाच्या वाटेवर जातो. म्हणजे आता तो यम त्याला घेऊन जाणार आहे. परंतु अन्यायही मोठे साच केले. आता कसं काय? आपण म्हणतो तो लहान मुलगा तर निष्पाप आहे आणि त्याला कशाला हे दुःख पाहिजे? आहे की नाही? त्यांनीच अजून कोणतं क्रियमान कर्म केलेलं नाही, उत्कट पाप नाही, पण पूर्वजन्मीचं आहे ना. त्यामुळं त्याचे पूर्वीचे जे अन्याय आहे म्हणजे शास्त्रविरुद्ध वर्तन त्याने निषिद्ध कर्म केलेलं आहे ते खरं करून दाखवण्यासाठी शास्त्राची जी वचनं आहेत ती वचनं काय आहे? अकाट्य वचनं आहेत की ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला फल मिळतं. याचं पूर्वीचं कर्म होतं त्याचं फल त्याला आता भोगावं लागतं. म्हणून म्हणतात हे अन्याय आपल्याला वर वाटतं, परंतु यांनी केलेले जे पूर्वकर्मातले अन्याय आहे ते या ठिकाणी साच केले. तो यम म्हणतो की आता बरोबर आहे, याचं दुःख जे आहे याला झालंच पाहिजे. याच्यात आणखीन भार, जसं त्यांनी सांगितलं ना अगोदरच माकड आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे त्याचं वृश्चिक दंशनम, त्याला विंचू चावला आणि त्याच्यातही त्याला मद्यपान केलं. अजून म्हणतो की याला दुःख झालं पाहिजे, भोग झाला पाहिजे. म्हणून तो यमही त्या ठिकाणी खांद्यावर शूळ घेऊन आला आणि तो मनुष्य जो आहे त्याला मरणाच्या वाटेवर लावलं. म्हणजे असं त्यांनी काहीतरी मोठं पाप केलेलं होतं. आता सांगतात हातीचा हिरोणी घातला पाठीशी, तुका म्हणे आईशी परी झाली. परंतु तिथं एक महात्मा होता आणि त्या महात्म्याने काय केलं? हातीचा हिरोणी. कारण यम जो आहे तो तुकाराम महाराज म्हणतात की लोकांना यम आहे पण आम्हाला काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो, जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. अशा प्रकारचे एक समर्थ असा असणारा भगवंताचा कृपाप्राप्त महात्मा आला आणि त्याला असं वाटलं की त्याला त्याची दया आली आणि त्यांनी काय केलं? हातीचा हिरोणी घातला पाठीशी. त्या शूळ खांद्यावर घेऊन आलेला यम त्याला जात असताना त्या यमाकडून त्यांनी त्याला हिरावून घेतलं, मरणाच्या दारातून त्याला बाहेर आणलं आणि काय केलं? पाठीशी घातला आणि आपल्या पाठीवर घेतला. त्याला अलगद उचलून घ्यावं. तसं म्हणतात तुका म्हणे आईशी परी झाली. तसाच प्रकार कोणाचा झाला आहे? माझा झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्याला एका साधूनी काळाच्या जबड्यातून पुन्हा बाहेर काढलं. अशी जशी स्थिती आहे तशीच म्हणतात तर तुका म्हणे आईशी परी झाली, तसाच माझाही प्रकार झाला. असं होऊ शकतं का म्हणतात? असं म्हणजे काळाच्या जबड्यातून मनुष्य सुटू शकतो का? तर तुकोबाराय सांगतात हे काय आत्ताच घडतंय असं नाही. ह्या सृष्टीचक्रामध्ये अनादिकालापासून अनेक जीव कितीही पापी असले तरीसुद्धा भगवत चिंतनाने, भगवन नामचिंतनाने त्यांची ह्या संकटातून मोचन होत असतं, मुक्ती होत असते. ही गोष्ट आता पुढच्या अभंगात सांगतात. अनेक दोषांचे काट जे जे गादले निघोट, होते हरिनामे चोखट, क्षण एक न लगता.
तुम्ही हरी म्हणा महादोषांच्या छेदना, अतिप्रीतीचा बांधला नष्ट चांडाळी रतला, क्षण न लागता नेला वैकुंठाशी हरी म्हणता. आम्ही तर दोषांचे हे मुळ, झाले वाल्मिकीशी सबळ, झाले हरिनामी निर्मळ, गंगा जळ पै जैसा. हरी म्हणता तरले महादोषी उद्धरले, पहा गणिकेशी नेले वैकुंठाशी हरी म्हणता. हरी विन जन्म नको वाया, जैशी दर्पणीची छाया, बनोनी तुका लागे पाया, शरण तया हरीशी. तुकोबाराय सांगतात की अनेक दोषांचे काट, म्हणजे अनेक दोष जे उदाहरण देत असताना सांगतात की असे काही उदाहरणं देतात आपल्याला. आजामेळा किंवा गणिकेचं उदाहरण देतात आणि वाल्मिकीचं उदाहरण देतात. तर सांगतात अनेक दोषांचे काट, म्हणजे अनेक दोषांचं जे डाग, कलंक, मळ, ते अनेक दोषांचे जे जे गादले निघोट, आणि जे जे त्याच्यामुळं काय निघोट गादलेले, निघोट म्हणजे संपूर्ण त्या अनेक प्रकारचे दोष, म्हणजे त्यांच्या ठिकाणी चौर्य, व्यभिचार अशा अनेक प्रकारचे दोष त्यांच्या ठिकाणी होते. परंतु जे निघोट गादले त्याच्यामुळं पूर्णपणे जे मलिन झालेले होते, म्हणजे ज्यांचे अंतःकरण जे आहेत त्यांनी केलेले, कारण काय मनुष्य जे दुष्कृत्य किंवा सत्कृत्य करतो त्याचा एक संस्कार त्याच्या अंतःकरणावर उमटत असतो आणि तो पूर्ण रूपाने तो ठसा उमटत असतो. तसं ज्यांच्या ठिकाणी झालेलं आहे. पण होती हरिनामे चोखट, परंतु त्यांनी भगवान परमात्म्याचं नाम घेतलं आणि ते चोखट होती, ते शुद्ध झाले. आणि ते शुद्ध व्हायला काय वेळ लागला का? न चिरात. कालच आपण पाहिलं, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. ते जेव्हा माझ्या भजनाला लागले तेव्हाच ते शुद्ध झाले आणि त्यांना क्षणसुद्धा लागला नाही, अशी स्थिती आहे. कारण मनुष्याला वाटतं की आपण खूप पापी आहे, त्या पापातून आपली मुक्तता कशी होईल. परंतु त्याची जर ह्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जर अतीव श्रद्धा किंवा श्रद्धातिशय असला तर त्याला कधीच, फक्त त्याने विश्वास ठेवला की मी नामधारक आहे आणि मला पाप कसं राहील, याच्या ठिकाणी असं मनुष्याची श्रद्धा लागते. आपले वैकुंठवासी शिवाजीराव भोसले आळंदीला आले होते आणि ते एक दिवसभर इथं राहिले. त्यांचं व्याख्यान होतं. ते वारकरी शिक्षण संस्थेत साधकाश्रमात ते गेले दिवसभर त्यांनी पाठ ऐकले दोन्ही ठिकाणी आणि संध्याकाळी त्यांचं भाषण होतं. ते म्हणे आज मी आळंदीला आलो व्याख्यान द्यायला म्हणून, वक्ता म्हणून आलो, पण मला आळंदीत आज असं कळलं की मला काही झालं तरी मला एक जन्म, आता माझं तेव्हा त्यांचं 62 वय होतं, रिटायर झालेले होते. ते म्हणे की मला आता पुन्हा एक जन्म यावा आणि तो जन्म आळंदीत यावा आणि मी ह्या आळंदीतही हे जे गुरुजी शिकवतात त्यांच्या पायाजवळ नाही, त्यांच्याजवळ जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या पायाजवळ बसून काहीतरी मला ह्या अध्यात्माचे धडे घ्यावे. मला वेदांताचा परिचय जीवनभर झाला नाही असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा ते म्हटले की त्यामुळं मला पुढचा जन्म घ्यावा असं वाटतं, पण मी आहे नामधारक म्हणे, त्यामुळं नामधारकाला जन्म येत नाही, त्यामुळं मला परत जन्म पण येणार नाही. मला आता माझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. ते मोठे वक्ते होते आणि चिंतक होते, म्हणजे त्यांची नामावर किती श्रद्धा होती की मला हे वेदांत श्रवण करून आणि नंतर मला ज्ञान होणार आहे असं नाही. नामधारकाला पुन्हा जन्मच नसतो. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, अशी त्यांची धारणा होती. अशी फक्त जर श्रद्धा असली तर त्याला काही लागत नाही. ज्ञानोबा यांच्या गाथेमध्ये तर स्पष्ट लिहिले की या ठिकाणी तत्वमसी वाक्य जे आहे तर त्याच्यामध्ये वाच्यार्थ लक्षार्थ करावा लागतो, पण नामाचा अर्धांश नाही तेथे, नामाचा अर्धा भागसुद्धा नाही. नाम हे कसं अमृत, हे त्याला पुढं मागं खाली वर काही माधुर्याच्या त्याच्यामध्ये तरतमभाव असतो का? सगळीकडूनच ते काय आहे, परिपूर्ण अमृत आहे. त्याप्रमाणे नाम हे काय आहे, अमृत आहे. आणि नामामृताची गोडी ज्याला झाली तर त्या पुरुषाला जन्म येईलच कसा? अशा प्रकारचा श्रद्धातिशय असला तर क्षण एक न लागता हरिनामे चोखट, एक क्षणसुद्धा त्याला लागत नाही, त्या हरिनामाने तो शुद्ध होतो. आपण नेहमी सांगतो
की स्वामी महाराज एकदा घाटावर बसले होते, नवीन घाटाचं काम चालू होतं आणि तिथं एक मनुष्य सारखा यायचा जायचा त्यांच्या समोर यायचा परत जायचा. स्वामी महाराजांनी त्याला बोलावलं, अरे तुला काही संकटात आहे का, तू का म्हणून परत परत येतो जातो काय? ते म्हणे काय नाही, ते काय सांगण्यासारखं नाही. ते म्हणे अरे काय सांगायचं ते सांग ना. तर ते म्हणे मी इतका पापी आहे का माझ्यासारख्या जगात कोणीच पापी नाही. हां त्यांनी सांगितलं. तर स्वामी महाराज म्हटले की काय हरकत नाही, तुझं पापच जायला पाहिजे ना, तुझं लगेच आत्ताच्या आत्ता पाप जाईल, पण मी सांगितलेलं करशील का? तो म्हटला हो. मग स्वामी महाराजांनी सांगितलं जा आणि इंद्रायणीतून तू ओल्या वस्त्राने स्नान करून ये. तो स्नान करून आला म्हणजे गेलं तुझं पाप. तो म्हटला हो हे कुठं नुसतं एक स्नान केल्याने पाप जाईल काय, ते का इतका महान माझ्याकडून घडलेलं आहे ते एवढ्याने नाही जाणार म्हणे. मग स्वामी महाराज म्हणे तुला अजून उपाय सांगतो, आता ओल्या वस्त्राने स्नान कर आणि आमच्यासमोर जाऊन माऊलींचं दर्शन करून ये आणि माऊलींना सांग की हे जे माझं सगळं पातक आहे हे पातक आता नष्ट कर असं म्हणून ये. तो गेला आणि परत आला. परत आल्यावर स्वामी महाराज म्हणले झालं का? मग नाही मोकळा अजून. तर म्हणला हे कसं शक्य आहे? बरं म्हणजे समजा तुझं पाप दुसरं कोणी घेतलं आणि मग जर त्याच्यातून जर तुला मुक्तता झाली तर चालेल म्हणे. मग जा म्हणे परत स्नान कर. परत स्नान करून आला आणि वंदळीत पाणी घेऊन ये. आणि पाणी घेऊन आला. स्वामी महाराजांनी स्वतःची वंदळ पुढे केली आणि त्याला म्हणे सांग माझ्या जीवनात झालेली सगळी पापं मी स्वामींना समर्पण केली असं सांग. ते त्यांनी सांगितलं माझ्या जीवनातली झालेली सगळी पापं मी स्वामींना समर्पण करीत आहे म्हणलंही. आणि ते झाल्यावर म्हणले आता तर राहिलं का काही? आता तर राहिलं काय? तो म्हणलं एवढ्यानी कसं जाईल म्हणे. असं म्हणजे आता तुला किती जन्म झाले तरी आता मात्र जाणार नाही असं त्याला म्हटले. क्षण एक न लागता चोखट झाले, एक क्षणसुद्धा लागत नाही. पापाची तरी केलेली कल्पना आहे ती कशाच्या आधारे केली? शास्त्राच्या आधारे. आणि पापाची निवृत्ती कशाने होते? शास्त्राने केलेल्या विधानाच्या द्वारा. शास्त्र सांगतं की तुम्ही जर या ठिकाणी पश्चातापेनं शुद्धता, त्याचा तुम्हाला पश्चाताप झाला तेव्हा शुद्धता, तुम्हाला दुसरं काही प्रायश्चित्त पण घ्यायचे नाही, तेच प्रायश्चित्त झालं. पश्चाताप हेच त्याचं प्रायश्चित्त हेच शास्त्राने सांगितलं. पण मनुष्य जो पापी असतो ना त्याला ह्या विधान पाप करतो इथपर्यंत विश्वास बसतो, परंतु त्या पापातून निर्मुक्ती नामाने होते याच्यावर त्याचा विश्वास बसत नाही. ते त्याला ज्ञानोबारायांसारखे महापुरुष लागतात. ज्ञानोबाराय म्हटले काय तत्वमसी महावाक्याचा उपदेश नामाचा अर्धांश नाही तेथे. अहो तत्वमसी महावाक्याचं तुम्ही वेदांतामध्ये चिंतन करता आणि मग जीव शिवाचं ऐक्य सांगताना काय म्हणतात? भाग त्याग लक्षणा, वाच्यार्थाचा त्याग आणि लक्ष्यार्थाचं ग्रहण असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ अर्धाच भाग आहे का नाही त्यातला आहे. पण नाम हे काय आहे? नाम हे परिपूर्ण अमृत आहे, त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ काही नाही. एवढं त्या नामाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. परंतु मनुष्याला हे वाटत नाही. त्याचे कारण स्वामी महाराज सांगायचे पापी मनुष्याला प्रायश्चित्त करूनही ते लवकर जात नाही. याचं कारण तो पाप करताना इतकं जपून केलेलं असतं, इतक्या चित्ताच्या एकाग्रतेने केलेलं असतं की ते कोणी पाहू नये, म्हणून त्या ठिकाणी तो संस्कार जो आहे तो अधिक दृढ होतो. काय करतील केली नित्य पापे वसे नाम जापी विठोबाचे. ज्याच्या जिभेवर भगवंताचं नाम नाचत आहे तर त्याला किती पाप असतील तर ते काय त्याच्यासमोर येऊ शकतील अशी खरी स्थिती आहे. मनुष्याला आपलं जो शास्त्रावर विश्वास आहे, वचनावर, गुरुवचनावर, शास्त्रवचनावर तेवढा विश्वास राहत नाही. विश्वास ठेवला तर त्याला कोणत्याही प्रकारचं पातक लागत नाही. म्हणून सांगतात की काय अनेक दोषांचे काट जे जे गादले निगोट होती हरिनामे चोखट क्षण एक न लागता. तुम्ही हरी म्हणा महादोषांचे छेदना, महादोषांचे छेदना. तुमच्याकडून किती महान पातकं झाले असतील तर त्या पातकांचं छेदन करायचं झालं तर तुम्ही हरी म्हणा. द्विरुक्तीने सांगतात की या ठिकाणी तुम्ही श्रीहरीचं नाम घ्या, महापातकं तुम्हाला कोणतंही लागणार नाही. त्याचा सगळा छेद ती पातकं नष्ट होऊन जातील. अतिप्रीतीचा बांधला नष्ट चांडाळी रतला क्षण न लागता नेला वैकुंठाशी हरी म्हणता. अतिप्रीतीचा, अतिप्रीती म्हणजे भगवंतावर नाही, विषयावर अतिप्रीती म्हणजे विषयासक्त. असा विषयासक्त जो आहे तो बांधला म्हणजे यमानी बांधून चालवला. आणि नष्ट तो कसा आहे? क्रियानिष्ठ म्हणजे अत्यंत त्याला भ्रष्ट अशा प्रकारचा असणारा
तो चांडाळी रतला, तो चांडाळ स्त्रीच्या ठिकाणी रममान झाला. परंतु त्याच्या कोण आजामुळं अंत मरणाशी आला, जोवरी मरला नाही तुझं. आजामुळं अंत मरणाशी आला तोवरी स्मरला नाही तुझं. आणि मरणाची वेळे म्हणे नारायण, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. आता एका चांडाळाच्या म्हणजे जे कुत्र्याचं मांस खाणारे लोक शिजवून अशा स्त्रीच्या बरोबर आजामेळ असणारा ब्राह्मण तो रममान झाला. आणि त्याच्यामुळं त्याला मरताना जेव्हा यम न्यायला लागले तर त्यावेळेला त्यांनी त्याच्या मुलाचं नाव काय होतं, नारायण. म्हणून आज माझ्या नारायणाचं कसं होईल एवढी त्याला चिंता वाटली. पण नारायण हे तो काही भगवंताचं नाव नव्हतं घेतलं, त्यांनी भगवंताचं नाव घेतलं नव्हतं, त्यांनी नाव आपल्या मुलाचं घेतलं होतं. भागवतामध्ये शंका उपस्थित केली, डोंगरे महाराज सांगायचे की त्यांनी मुलाचं नाव घेतलं होतं, देवाचं नाव घेतलं नव्हतं, तरी यमका म्हणून गेला. तर त्याचं कारण सांगितलं त्यांनी की या ठिकाणी त्याचं नाव नव्हतं, पण त्याचं नाव घेतलं. त्याचंच खरं नाव नारायण आहे ना, मूळ नाव परमात्म्याचं नारायण आहे. परमात्म्याला माहीत आहे ना माझं नाव आहे म्हणून, त्यामुळे त्यांनी मुलाचं जरी घेतलं तरी ते खरं नाव कोणाचं आहे, परमात्म्या. त्या साधूंनी सुद्धा का ठेवलं होतं, देवाचं नाव आहे म्हणून त्याचं नाव नारायण असं ठेवलं होतं. म्हणून सांगतात की क्षण न लागता नेला वैकुंठाशी हरी म्हणता. त्याचं तर भागवतामध्ये विषय आला की ज्या वेळेला त्याला यमदूतही न्यायला आले आणि नारायण नाव घेतल्यामुळे विष्णुदूतही आले. तर विष्णुदूत म्हटले की हे आमचं गिराईक आहे, यमदूत म्हटले आमचं गिराईक आहे. परंतु त्या विष्णुदूतांनी विरोध केला. मग ते यमराजाकडे गेले, ते म्हणे की ते पण आलेले आहेत, आम्ही पण नेमकं आणायचं आम्ही आणायचं का त्यांनी नाही. ते म्हणते विष्णुदूतांनी न्यायचं, तुमचा त्याच्यावर अधिकार नाही. ते म्हणे असं कसं काय. तर त्यांनी सांगितलं की ह्या नामाचं महात्म्य इतकं आगाध आहे की ह्या सर्व अध्यात्मविश्वात आम्ही फक्त 12 जणं ह्या नामाचं महत्त्व जाणतो किंवा भक्ती सिद्धांताला जाणतो, तेव्हा हे आपलं गिराईक नाही, असं त्या नामाचा महिमा आहे. क्षण न लागता नेला वैकुंठाशी हरी म्हणता, अमित दोषांचे मुळ झाले वाल्मिकीशी सबळ, झाला हरिनामे निर्मळ गंगा जळ पै जैसा. आता जो अमित म्हणजे ज्याचं मोजपाप करता येणार नाही असं अमर्याद दोषांचं मूळ कोण होता, हा वाल्मिकी. आणि ते दोषाचं मूळ कोणाचं झालं, सबळ मूळ वाल्मिकाशी झाले. अशा असंख्य दोषांचं जे मूळ स्थान राहण्याचं ते घरटं ते कोण होतं, वाल्मिक मुनी म्हणजे वाल्मिक. तर झाला हरिनामी निर्मळ, पण त्याने राम राम म्हटलं तर ते राम राम म्हटल्यामुळं त्या ठिकाणी तो निर्मळ झाला. आणि कसा, गंगा जळ पै जैसा, गंगेचं पाणी जसं विशुद्ध आहे तसं त्या वाल्या कोळ्याचं जीवन वाल्मिकी रूपाने सबळ झालं. म्हणजे त्या ठिकाणी हा रामायणासारखं इतकं की वाल्मिक जे बोलिले वाल्मिक तैसेची करीन केले रामायण रामाधी. या ठिकाणी रामचंद्र प्रभूला सुद्धा रामायणामध्ये आले कोणत्या वेळेला काय करायचं तर ते म्हणे वाल्मिकांनी काय लिहिलंय तसं करायचं. अच्छा एवढा सामर्थ्य ह्या हरिनामाने त्याला प्राप्त झालं. हरी म्हणतात ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्म हत्या राशी पातके अपार, इतके अपार पातकं होते पण वाल्मिक किंकर वंद्य केला, तो वंदनीय झाला. हरी म्हण आपण जे चिंतन करतो ना त्याच्यामध्ये वाल्मिक पराशर ही नावं आलेली आहेत. हरी म्हणता तरले महादोषी उद्धरले, पहा गणिकेशी नेले वैकुंठाशी हरी म्हणता. हरिविन जन्म नको वाया, जैशी दर्पणीची छाया, म्हणून तुका लागे पाया, शरण तया हरीशी. हरी म्हणता जे श्री हरी हरी असं म्हणत असताना महादोषी उद्धरले, महान दोषी किंवा महान पातकी लोक त्यांचाही परमात्म्याने उद्धार केला. उदाहरण द्यायचं झालं, पहा गणिकेशी नेले वैकुंठाशी हरी म्हणता. गणिका नावाची एक देह विक्रय करून आपली उपजीविका चालणारी जी वेश्या तिलासुद्धा वैकुंठाला गेली. हरिविन जन्म नको वाया,
जैशी तुकाराम महाराज म्हणतात ना, धुंद झाला तुझा दरबार असं सांगतं. वेश्या गणिकाती स्वर्गलोका नेली असं त्याचं वर्णन केलं. हरिविन जन्म नको वाया जैशी दर्पणीची छाया. हरी परमात्म्याशिवाय आम्हाला हा वाया जन्म नको, हा व्यर्थ जन्म नको. म्हणजे श्रीहरीचं भजन करत असेल तरच आम्हाला जन्म. तुकाराम महाराज म्हणतात, जीवा जर नामस्मरण करत असतील, डोळे जर तुला पाहत असतील, कान जर नामसंकीर्तन ऐकत असतील तरच हे आम्हाला राहू दे ही इंद्रिय. नाहीतरी काय आहे, ते बधीर करून टाक, आंधळी करून टाक, मुकी करून टाक अशा प्रकारे म्हणतात. म्हणून हरिविन जन्म नको वाया जैशी दर्पणीची छाया. ज्याप्रमाणे दर्पण किंवा आरसा, त्या आरशातली छाया आहे, आरशामध्ये प्रतिबिंब, ते काय उपयोगाचं आहे का आपल्याला? काहीच उपयोगाचं नाही. तसं आपलं जीवन परमात्म्या वाचून नुसतं काय, आमचे शास्त्री महाराज सांगायचे, अशी माणसं जे भक्ती करत नाही, काही नाही, मग त्यांना माणूस का म्हणायचं? ते म्हणायचे कारण ते आहेत दीप म्हणून, काय ते दिसतात म्हणून आहेत. आणि पुन्हा माणूस का म्हणतात? माणसासारखे दिसतात म्हणून त्यांना माणूस म्हणतात. वास्तविक ते काय आहे? त्यांचं अस्तित्वच नसल्यासारखं आहे. हरिविन जन्म नको वाया जैशी दर्पणीची छाया, म्हणून तुका लागे पाया शरण तया हरीशी. म्हणून तुकोबाराय त्या श्रीहरी परमात्म्याला शरण जातात आणि त्याच्या पायाला लागतात. भजन हे नाशिले हिंडी दंभा लंडी आवडी, जेवितना आयता पाक नाशी ताक घुसळुनी, एकाएकी इच्छी पाठ नेने चाट कावळे, तुका म्हणे मुलाम्याचे बंधन साचे शेवटी. भजन हे नाशिले हिंडी. हिंडी म्हणजे एक लबाड मनुष्य आहे आणि त्या मनुष्याने भजन हे नाशिले, त्यांनी भजन केले तरी त्याचं भजन ते वंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून त्याचं भजनसुद्धा कसं आहे, त्यांनी सांगितलं, हे त्या भजन केलं तरी ते नाचतं, त्याचा काही उपयोग होत नाही. कारण काय, दंभा लंडी आवडी. असा जो पुरुष आहे तो दंभाने युक्त आहे, आणि लंड म्हणजे तो पाखंडी आहे, ईश्वराला मानणारा नाही, परंतु दंभाने लोक आपल्याला मानतील, आपल्याला सत्पुरुष समजतील म्हणून त्यांनी दांभिक बाहेरचा वेश वगैरे केलेला आहे. असं जर पुरुषांनी भजन जरी केलं तरी ते नाचतं, त्याचा काही उपयोग होत नाही. जेवितना ऐता पाक. म्हणून बहिरंग परमार्थ जर आपल्याला कधी कधी लोकलाजेस्तव असं आपण करत असो तर लोकलाजेस्तव करतो याची पुन्हा लाज वाटली पाहिजे. कारण का, तर आपण हे बाहेरून दांभिक हे गोष्ट करतो आहे, आत एक आहे आणि बाहेर एक आहे. त्यांनी सांगितलं, जो सज्जन मनुष्य असतो त्याच्या जे मनात येतं तेच त्याच्या वाणीत येतं, जे त्याच्या वाणीत येतं तेच त्याच्या क्रियेत येतं. आणि जो दुष्ट मनुष्य आहे त्याच्या मनात एक, वाणीत दुसरं आणि कृतीत काय असतं, तिसरंच असतं. श्लोक आहे, मनसी एकम वचसी एकम कर्मण्येकम महात्मनाम, मनस्यान्यत वचस्यान्यत कर्मण्यान्यत दुरात्मनाम असं सांगितलेलं आहे. जेवित भजन हे नाशिले हिंडी दंभा लंडी आवडी, जेवितना आयता पाक नाशी ताक घुसळोनी. ते म्हणतात ते काय, जेवित आयता पाक, जेवितना आयता स्वयंपाक केलेला आहे परंतु तो जेवत नाही. कारण तो काय म्हणतो, परान्नाचं आम्ही भक्षण करत नाही असं म्हणतो. आणि मग काय करतो, म्हणतो हे तुमचा स्वयंपाक नको, ताक असलं तर द्या याच्यामध्ये. आणि काय करतो तर नाशी ताक घुसळोनी, आणि काय करतो, ताक घेतो आणि ते घुसळतो. ताक आता घुसळूनच ताक केलेले त्याचं पुन्हा घुसळण करतो आणि सगळा झालेला स्वयंपाक जो आहे तो नासून टाकतो. म्हणजे त्याचा काही त्याला उपयोग होत नाही. नाशी ताक घुसळोनी, एकाएकी इच्छी पाठ नेने चाट कावळे. ते म्हणतात की कावळे चाट, एक मिनिट, एकाएकी इच्छी पाठ नेने चाट कावळे. तर ते म्हणतात जे एकाएकी म्हणजे अचानक येतो आणि पाठ इच्छी, आपल्याला मान द्यावा लोकांनी अशी इच्छा करतो, पण त्याला बोलतात नेने चाट कावळे. परंतु हा जो पुरुष आहे तर याला जसं कावळे चाट नेणे,
तो कावळा कसा असं हलकट असतो, क्षुद्रवृत्तीचा असतो. या ठिकाणी जसं तो कावळाची नजर आहे ती दोन्ही डोळ्यामधून सारखा इकडं तिकडं बदलतो, त्याप्रमाणे हा कावळ्यासारखा पुरुष आहे. तुका म्हणे मुलाम्याचे बंधन साचे शेवटी. आणि तुका म्हणे मुलाम्याचे, एखादा जे काही मुलामा देतात ना ते असतं लोखंड, आणि त्याच्यावर आपण रुपयाचा मुलामा दिला तर रुपयासारखं दिसतं, परंतु रूप म्हणून कोणी घेतलं तर त्याची फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी तुकोबाराय सांगतात मुलाम्याचे शेवटी साचे बंधन, याच्यातून त्याला मुक्तता होत नाही. त्यांनी जरी बाहेर आपण पारमार्थिक आहोत असं दांभिकपणाने लोकांना भासवलं तरी त्याच्या बंधनातून तो मुक्त होत नाही. साचे बंधन शेवटी त्याला खऱ्या अर्थाने बंधनच प्राप्त होतं. पण त्यांनी परमार्थ केला ना, पण परमार्थ केला हा आपाततः वरवर दांभिकपणाने केलेला आहे असं सांगतात. आणि म्हणून त्याला कावळे चाट, म्हणजे तो एखाद्या कावळ्यासारखा हा पुरुष जो आहे तो अत्यंत नीच असतो असं सांगितलं. जैसा निर्मळ गंगा ओघ तैसा भाग ओगरी, प्रेम वाढे ग्रासोग्रासी, ब्रह्मरसी भोजन, तृप्तीवरी आवडीवरे, ऐशे बरे प्रकार, तुका म्हणे पाक मन, नारायण ते भोगी. आता या ठिकाणी सांगतात मनुष्याने जर अन्न दान करायचं झालं तर कशा प्रकाराने करावं. जैसा गंगा ओघ निर्मळ, ज्याप्रमाणे गंगेचा ओघ हा निर्मळ असतो, तैसा भाग ओगरी, तसं आपण जे काही पवित्र अन्न आहे त्या अन्नाचा भाग आपण दुसऱ्याला वाढावा, म्हणजे उदार मनाने त्या ठिकाणी त्याला द्यावा. गंगेसारखं जसं पावित्र्य आहे तसंच पवित्र आहार आणि तो योग्य व्यक्तीला आपण द्यावा. त्याच्यामुळं होईल काय तर जर आपण काय आहे की जैसे खाय अन्न तैसे होय मन असं सांगितलेले, त्या अन्नाचा परिणाम काय होतो. प्रेम वाढे ग्रासोग्रासी, त्या मनुष्याला एक एक पवित्र अन्न खाल्लं की त्यांनी काय करावं तर ग्रासोग्रासी प्रेम वाढे आणि ब्रह्मरसी भोजन, त्याने एक एक घास खाल्ला की त्या घासाघासाला त्याचं परमात्म चिंतनाविषयी प्रेम वाढावं आणि त्याने ब्रह्मरसी भोजन, आणि त्याला ब्रह्मरसाचं म्हणजे भगवत चिंतनाचा रसाचं भोजन त्याला घडावं. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या की आपण जे दुसऱ्याला अन्न देतो ते पवित्र असावं आणि आपण जे अन्न खातो तेही पवित्र असावं. याचं कारण आपल्या उपनिषदामध्ये सांगितलं अन्नमाशितम त्रेधा विधीयते तस्य या स्तविष्टा धातुस्तस मध्यम स्तनमांसम यो अनिष्टम तन्मनः. आपण खाल्लेल्या अन्नाचा जो स्थूल भाग आहे त्याच्यापासून मलमूत्र निर्माण होतं, जो मध्यम भाग आहे त्याच्यापासून आपले मांस अस्थी वगैरे शुक्र हे धातू उत्पन्न होतात, आणि त्या अन्नाचा त्याच्याही अत्यंत सूक्ष्म भाग आहे, त्या सूक्ष्म भागापासून मन तयार होतं. अन्नमयम ही सौम्य मनाहा असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मन जे आहे ते अन्नमय आहे, म्हणून जसं अन्न खातो तसं त्याचं मन होत जातं. म्हणून या ठिकाणी असा एक अर्थ दिसतो का प्रेम वाढे ग्रासोग्रासी, खाणाऱ्यांनी काय करावं असं पवित्र अन्न खावं आणि प्रेमपूर्वक भजन करावं, आणि देणाऱ्यांनी दुसऱ्याला देताना अन्न ते पवित्र अन्न द्यावं, आणि जेणेकरून त्या अन्न खाणाऱ्यालाही प्रेम वाढेल आणि आपल्यालाही अन्नदान करताना आपल्यालाही भगवत प्रेम हे भगवंताने दिलेलं अन्न आहे. आणि खाणाऱ्यांनी सुद्धा, म्हणून आपल्याकडे सांगितलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म असं त्याला म्हटलेलं आहे. आवडी नाम घ्यावे गोविंदाचे, कवळ कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, कवळ कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्ताची तुका म्हणे, भोजन भक्ताची तुका म्हणे. भक्ताचं भजन म्हणजे काय, घासाघासाला परमात्म्याचं चिंतन करावं. असं आहे की जर आपल्या अन्नामध्ये काही त्रुटी जरी असले, म्हणजे वैगुण्य असेल, तर कधी कधी आपल्याला मिळालेलं अन्न कोणतंही जरी असेल, पण जो प्रत्येक घास जो आहे तो भगवंताचं नामचिंतन करून खातो त्याला त्या अन्नाचा कोणताही दोष लागत नाही. म्हणून आपल्याकडं मधुकरीच्या अन्नानं कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही.
तृप्तीवरी आवडीवरे ऐसे बरे प्रकार. आता ते म्हणतात जसं आहे आपल्याला आपल्याला आवडीचा पदार्थ आहे आणि आपण तो खाल्ला, तृप्ती झाली, परंतु आवड पुन्हा राहतेच की नाही, पुन्हाही त्याच्या अंतःकरणात त्या विषयाची आवड, त्या पदार्थाची आवड राहतच असते. आणि असे जे प्रकार आहे ना अन्नाचे, तर ते प्रकार चांगले असतात. म्हणून आपल्याकडं जे सात्विक अन्नाचं स्वरूप सांगताना काय सांगितलं, आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. हे आहार केले ना मनुष्याला तर खाण्याची तृप्ती होते आणि पुन्हा देखील त्याच रसाचं भोजन करावं वाटतं, खादलेची खावे वाटे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हे प्रकार चांगले, ऐसे बरे प्रकार, हे प्रकार चांगले असतात. तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. आणि ते म्हणतात की असं जे अन्न आहे, तर अशा प्रकारचा अन्न जे आहे त्या अन्नाच्या सेवनाने ते मन नारायण भोगी, ते मन जे आहे त्या नारायणाचा भोग घेत असतं, म्हणजे परमात्मा चिंतनाचा आनंद त्याला त्याच्यातून प्राप्त होत असतो. दुसरा एक अर्थ आहे का हे जे आपण अन्न खातो ते उदरभरण नाही, तर ते ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. आणि आणखीन काय आहे तर परमात्माच अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हे जे मी अन्न देत आहे ते मी परमात्म्याला नैवेद्य समर्पण करीत आहे, हे परमात्माच याचा भोगता आहे असं समजून त्या अन्नाचं भक्षण केलं तर त्या अन्नाचा कोणताही दोष असला तरी तो दोष लागत नाही. सुख सुखा विरजन झाले ते मथिले नवनीत हाले डोले हर्षे काया निवती बाहू नयन प्रबळ तो नारायण गुणे गुण वाढविला. तुका म्हणे भरली शिग वरी मग ओसंडे. आपल्याला अभंग कुठपर्यंत आहे ते, कितीपर्यंत आहे? 27 रामकृष्ण आहे. आता थोडासा वेग करू आपण. सुख सुखा विरजन झाले ते मथिले नवनीत हाले डोले हर्षे काया निवती बाहू नयन प्रबळ तो नारायण गुणे गुण वाढविला. तुका म्हणे भरली शिग वरी मग ओसंडे. सुख सुखा विरजन झाले. एक सुख जे आहे सुखाचंच सुखाला मध्ये काय टाकलं, सुखामध्ये सुखाचंच विरजन टाकलं. आपण दुधाचं दही करताना जसं विरजन टाकतो, तर इथं एक जे निर्गुण सुख आहे त्या निर्गुण सुखाला सगुण सुखाचं विरजन लावलं आणि ते मथिले नवनीत. आणि त्याच्यातून नवनीत मथिले म्हणजे विरजन घातलं, दही केलं, दह्याला घुसळलं, म्हणजे सगुण आणि निर्गुण हे भक्ती परस्परामध्ये काय झाले, विरजन घातलं, दही तयार झालं, नंतर त्याचं मंथन केलं आणि त्याच्यापासून जे नवनीत निघालं. तर सगुण आणि निर्गुण जे आहे तर सगुण निर्गुण नाही भेद रे. त्या सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान यांचं जर विरजन लावलं तर होतं काय, तर नवनीत मथिले. नवनीत कोणतं निघतं, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती हे नवनीत निघालं. हाले डोले हर्षे काया, त्यामुळं काया हाले डोले, आपलं जे शरीर आहे ते आनंदाचे त्याला डोल येतात आणि ते शरीर हलू लागतं, डोलू लागतं. आणि निवती बाहू नयन, आणि त्या सगुण परमात्म्याला आलिंगन दिलं आणि त्यामुळं आलिंगन दिल्यामुळं त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळं त्याचे हात आणि डोळे हे निवतात, म्हणजे शांत होतात, तृप्त होतात. प्रबळ तो नारायण गुणे गुण वाढिला. ते म्हणतात ज्ञान असो किंवा भक्ती असो त्याच्यात प्राबल्य कोणाचं आहे, एकदा त्याला निर्गुण स्वरूपाला निर्गुण नारायण म्हणतात आणि सगुण स्वरूपाला सगुण नारायण म्हणतात. परंतु दोन्ही ठिकाणी नारायण हाच प्रबल आहे, म्हणजे मुख्य ध्येय किंवा ज्ञेय दोन्ही नारायणच आहे, परमात्माच आहे. त्यामुळं गुणे गुण वाढिला.
त्यामुळं ह्या सगुण आनंद आणि निर्गुण आनंद असा त्याचा आनंद द्विगुणित होतो. तुका म्हणे भरली शिग वरी मग ओसंडे. ते म्हणतात हा जो आनंद आहे ना, तो आनंद जो आहे तो शिगेला लागतो. शिग भरली, त्या आनंद शिगेला पोचतो, म्हणजे अमर्याद होतो. आणि मग अमर्याद होऊनही अंतःकरणात तो साठून राहत नाही. वरी मग ओसंडे, तो ओसंडून बाहेर वाहतो. कार्य न भजसी हरी तुझं कोण अंगीकारी. होईल यमपुरी यमदंड यातना थोरी. का घोरी? थोरी ना. होईल यमपुरी यमदंड यातना, तो शब्द जास्त पडलाय. घोरी यातना. कोण झाली लगबग काय करीशी तेथे मग. कार्य भरला ताठा करीशी ओजे नेता वाटा. तोंडा पडिली खिळणी जिव्हा पिटी ती ओढुनी. कार्य पडिली जन लाज कोण सोडविल तुझ. लाज धरी म्हणे तुका नको वाया जाऊ फुका. आता एकाला उपदेश करतात, कार्य हरी न भजसी, तो भगवंताचं भजन का करत नाही. आणि जर मग तुझं कोण अंगीकारी. जर तू भगवंताचं भजन केलं नाही तर तुला कोण जवळ करील. अर्थात कोणीही जवळ करणार नाही. होईल काय त्याचं. यमपुरी यमदंड यातना होईल. तुला यमाचा दंड, यमपुरीला जावं लागेल आणि यमाचं जे दंड शासन ते तुला भोगावं लागेल. कोण झाली लगबग काय करीशी तेथे मग. ते म्हणतात यमदंडाच्या तुला मोठ्या यातना होतील, त्यावेळेला तुला काय होईल ही गोष्ट कळून येईल. पण तुला कोण लगबग झाली, तुला हे संसारामध्ये इतकी घाई कशी झाली की ज्यामुळं तर काय तू त्या श्रीहरीच्या भजनाला विसरून गेला. आणि मग आता काय करीशी तेथे मग. मग तू मरणानंतर जेव्हा यमपुरीला जाशील तेव्हा तू काय बरं करशील, म्हणजे त्या दुःखातून तू कसा वाचशील. कार्य भरला ताठा करीशी ओजे नेता वाटा. अरे या ठिकाणी तुला ताठा भरला, म्हणजे तुला जे काही धनमान बळे काय देवानाठविषयी, तुला धनमानामुळं तू ह्या परमात्म्याला का बरं विसरला. आणि करीशी ओजे नेता वाटा. आणि यमदूत जेव्हा तुला ह्या यमपुरीच्या वाटेने नेतील तेव्हा तू काय करशील बरं. काही करू शकणार नाही. तोंडा पडिली खिळणी जिव्हा पिटीती ओढोनी. आणि आता तुला तोंडा खिळणी पडली, जणू काही तुझं तोंडाला खिळ पडलेली आहे, म्हणजे तोंड बंद झालेलं आहे, भगवंताचं नामस्मरण करीत नाही. आणि ज्यावेळेला ते यमदूत नेतील तेव्हा जिव्हा ओढूनही पिटते. ते तुझ्या जिभेच्या टोकाला धरून लांब तुझी जीभ ओढतील आणि तुला सडकून मार देतील. कार्य पडिली जनलाज कोण सोडविलं तुझं. तुला या ठिकाणी जनलाज का पडली. लोकांचं भजन करताना तुला लोकांच्या विषयी काय वाटतं, लोक मला काय म्हणतील, तुला लज्जा वाटते. आणि मग अशा वेळेला तुझं कोण सोडविलं, तुला कोण बरं सोडविल. लाज धरी म्हणे तुका नको वाया जाऊ फुका. यासाठी तुला लाज धर. लाज धर म्हणजे काय, भगवंताचं भजन कर. उलट या ठिकाणी लाजेमुळे तू करत नव्हता, आता तुला केलं नाही याची लाज वाटू दे. आणि नको वाया जाऊ फुका. फुकट तुझं शरीर हे जे जीवन आहे हे व्यर्थ घालू नकोस. क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाशी. मधील ते वावा अवघी उपाधी तुम्हा आम्हामधी तेची परी. घटमट झाले आकाशाची पोटी वचनेची तुटी तेथीची ते. तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्रपुष्प आले गेले वाया. आता क्षरला सागर हा जो भरलेला जो समुद्र आहे त्याला गंगा ओघी मिळे. समुद्र हा जो आहे आपली जी स्थिती आहे त्या स्थितीतून त्या ठिकाणी सूर्यकिरणांच्या द्वारा वर जातो. ते समुद्र वर जातो म्हणजे त्यातलं पाणी वर जातं, नंतर मेघाच्या रूपाने होतं, नंतर तिथून वृष्टी करतं आणि गंगाजी नद्यांचं जे ओघ आहे त्या ओघ्यामध्ये तो समुद्र मिसळतो. आणि ती गंगा पुन्हा कुठे येते, भरला सागर गंगा ओघी मिळे. तो समुद्र ती गंगा परत समुद्रात मिळते. अशा रीतीने ह्या सगळ्या ठिकाणी जर पाहिलं तर समुद्रच मेघ होतो, समुद्रच गंगा होतो आणि पुन्हा आपल्यालाच मिळतो. अशा प्रकारची स्थिती आहे. मग मधील ते वावा अवघी उपाधी तुम्हा आम्हामध्ये तेची परी. परंतु मध्ये त्याला मेघ गंगा इत्यादी उपाधी ज्या असतात त्या मिथ्या कशा आहेत, वाव म्हणजे त्या मिथ्या आहेत. त्याप्रमाणे तुमच्या आमच्यामध्ये देवाशी तुकाराम महाराज संवाद करतात
तू आणि आम्ही दोन्ही काय तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद. समुद्राला वाटलं की मेघ व्हायचं आपणच, गंगा व्हायचं आपणच, आणि गंगेने पुन्हा मिळायला यायचं आपल्यालाच, म्हणजे आपणच आपल्यामध्ये खेळतो. म्हणून क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी, मधील ते वावा अवघी उपाधी, तुम्हा आम्हामधी तेची परी. घटमट झाले आकाशाच्या पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. आता घटमट हे काय झालेले, आकाशाच्या पोटात झालेले. घटामधले असणाऱ्या आकाशाला घटाकाश म्हणतात, आणि मठामध्ये जे आकाश आहे त्याला मठाकाश नाव होतात. पण हा फक्त शब्दाने भेद झालेला आहे. कारण घटमट नसले तरी आकाश पूर्वी होतं तिथंच आहे, आणि घट झाले तरी आकाश तिथंच आहे, जसंच्या तसंच आहे. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्रपुष्प आले गेले वाया. म्हणतात एक जे वटबीज, त्या बीजानेच काय दाखवलेले, पत्र, आणि त्या बीजापासूनच पानं उत्पन्न झाली, आणि त्याच्यापासून पुन्हा पुष्प देखील त्याच्यापासून उत्पन्न झाली. त्या ठिकाणी जर आपल्याला ते बीज, जरी पत्र हे पान आहे, हे पुष्प हे फुल आहे असलं, तर त्याच्यामध्ये सत्य काय आहे, त्याच्यामध्ये सत्य बीजच सत्य आहे. म्हणून पत्र पुष्प आले गेले वाया. या ठिकाणी पान फुलं आली ते म्हणणं काय झालं, व्यर्थ आहे, वाचारंभन आहे असं सांगितलं. आता ह्या अभंगामध्ये तुकोबाराय हे अखंड जे ब्रह्म आहे, जे नित्य अखंड निरपेक्ष एकमेव अद्वितीय असं जे ब्रह्म आहे, जीवसुद्धा तोच आहे आणि ब्रह्म ईश्वरसुद्धा तोच आहे. जीव आणि ईश्वर ही त्यांनी नावं काय कशामुळे घेतली, कल्पना अविद्या त्याने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जेती. काय विनवावे कोण तो निवाड, केले माझ्या कोड वचनाचे, अहो कृपानिधी गुणांच्या निधाना, माझ्या अनुमाना नयेची ते. नयेची ए बहुत करुणा केलेचे भाषण, एकही वचन नाही आले, माझी काही सेवा होईल पावली, निश्चिंती मानेली होती ऐशी. तुका म्हणे माझी उरली ते आटी, आभय कर कटी न देखेची. काय विनवावे कोण तो निवाड. तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा काय विनवावे, तुम्हाला किती विनंती करायची, कोण तो निवाड. आणि त्याच्यातून निवाड म्हणजे कोणता निर्णय तुम्ही करणार. केले माझ्या कोड वचनाचे, आतापर्यंत जी काही माझ्या वचनाचे कोड केले, मी जे जे त्या आतापर्यंत बोललो, तर त्या वचनाचे काय कोड केले काय, तर तुम्ही काय कौतुक केलं का, कधी त्याचं तुम्ही कौतुक केलं नाही. अहो कृपानिधी गुणांच्या निधाना, माझ्या अनुमाना नयेची. तुम्ही माझं कौतुक केलं नाही, तर परंतु तुम्ही आहात काय, कृपानिधी. तुम्ही कृपेचा साठा किंवा भांडार आहात, आणि गुणांच्या निधाना, सर्व गुणांचाही निधी किंवा भांडार तुम्हीच आहात. तेव्हा मला असं वाटतं माझ्या अनुमाना नयेची, हे माझ्या मनाला ही गोष्ट पटत नाही. बहुत करुणा केलेचे भाषण, एकही वचन नाही आले. मी अतिशय करुणा भाकली आणि करुणामय असं बोललो, तुमच्याशी प्रार्थना केली, पण तुम्ही एकही वचन माझं मनावर घेतलेलं नाही. माझी काही सेवा होईल पावली, निश्चिंती मानेली होती ऐशी. मला वाटत होतं की मी जी काही तुमच्या आयुष्यभर सेवा केली, ती कधीतरी ती सेवा तुमच्या पायाजवळ रुजू होईल, परंतु एकही बोलणं, एखादं वाक्यसुद्धा तुम्ही माझ्याविषयी बोलले नाही. म्हणून मला ते सर्व व्यर्थ झालं असं वाटतं. माझी काही सेवा होईल पावली, निश्चय मला वाटलं होतं या ठिकाणी काहीतरी मला फल मिळेल, पण कोणतंही फल मिळालं नाही. तुका म्हणे माझी उरली ते आटी, अभय कर कटी न देखेची. म्हणतात या ठिकाणी माझी उरली ते आटी, माझं जे आतापर्यंत मी सेवा केली, श्रम केले, तर त्या श्रमामध्ये मला आटी उरली, म्हणजे केवळ श्रमच झाले, मला काही त्याचं फल प्राप्त झालं नाही. कारण अभय कर कटी न देखेची. तुझ्या कमरेवर असलेले कर जे आहेत, तर ते अभय कर आहेत असं मला वाटत नाही. कमरेवर ठेवतो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं तुम्हाला कधीच म्हटला नाही. लाजून या काळे राहिले लिखित, नेदित आहे चित्त समाधान, कैसे सुख वाटे वचनांचे तुटी, प्रीतिविन भेटी रुची नेदी, एकाची भेटी एकाचा कोपर, मायेचा पदर कळो येतो, होत्या आपल्या त्या वेचून या शक्ती, पुढे झालो युक्ती कळाहीन. तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा, दुर्बळाची सेवा कोठे पावे. लाजून या काळे राहिले लिखित. ते म्हणतात मी जे सांगितलं की देवा वेदशास्त्राचं प्रामाण्य आहे
की वेदशास्त्र पुराणामध्ये काय जे काही लिखित आहे की भगवान कसा आहे, दयाळू आहे, तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, अशी वेदशास्त्रात जे तुझ्याविषयी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी मला तर काय आहे की जणू काही ती लिखाणं जी आहे ती लाजोनी राहिली, म्हणजे लज्जा वाटली शास्त्रवचनांना. का असं तर काय परमात्म्याने कुठं केलं नाही, जे परमात्म्याचं वर्णन आहे तसं तर काय आम्हाला अनुभव आला नाही. आणि नेदिताही चित्त समाधान, कारण तुला कितीही जरी आळवलं परंतु तू कधीही मला समाधान देत नाही, माझं मन शांत करत नाही, माझी तळमळ शांत करीत नाहीस. तेव्हा ही शास्त्रवचनं व्यर्थ आहेत की काय असं. आणि एकाच काय कैसे सुख वाटे वचनांचे तुटी, पृथ्वीनं भेटी रुचिनेदी. आणि जर तू माझ्याशी बोलणंच बंद आपलं तुला किती आळवलं तर माझी तळमळ शांत होत नाही. आणि जर तू माझ्याशी बोलणंच करत नाही तर ते मला कसं बरोबर वाटेल, ज्याच्यासाठी मी सगळं माझं जीवनाचा वेच केला. तुकाराम महाराज म्हणतात की कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माये बापा, असाच जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी हे. असं झाल्यावर मला तरी हे कसं बरोबर वाटेल, कारण कोणती गोष्ट प्रेम नसेल तर भेटण्यातसुद्धा आनंद नसतो. पृथ्वीनं भेटी रुची नेदी, एकाची भेटी एकाचा कोपर, मायेचा पदर कळू येतो. एक मनुष्य समजा दुसऱ्याच्या भेटीला गेला आणि त्याने जर त्याला भेटण्याविषयी जर कोपर आळा केला, असं केला की तर त्याच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाटेल का? हा गेला त्याच्या भेटीला आणि तो म्हणतो जा, असं जर म्हणेल तर याच्या म्हणून प्रेम कसं निर्माण होईल. होत्या आपल्या त्या वेचुनिया शक्ती, पुढे झालो युक्ती कळाहीन. मला तुला जे काही माझ्याजवळ शक्ती युक्ती बोलणं शब्द होते ते सगळं मी वेचलं, परंतु आता मात्र मला माझ्याजवळ काहीही सामर्थ्य राहिलेलं नाही. म्हणजे मी आता शिकस्त केली पण तुझी काही मला प्राप्ती झाली नाही. मला जे तुझी भक्ती केली त्याचा आनंद किंवा फल मला मिळालं नाही. तुका म्हणे तुम्ही समर्थती देवा, दुर्बळाची सेवा कोठे पावे. खरं त्याचं कारण आहे, तुम्ही आहेत समर्थ आणि षड्गुण ऐश्वर्य संपन्न आणि तुम्ही समर्थ आहात आणि दुर्बळाची सेवा कुठे पावे. आणि माझ्या गरिबाची सेवा तुम्हाला कशी काय प्राप्त होईल किंवा तुम्हाला कशी आवडेल, अशाच प्रकारची स्थिती दिसते. आशाबद्ध बहु असे निलाजिरे, होय म्हणे धीरे फळ टोके, कारणापे चित्त न पाहे अपमान, चित्त समाधान लाभासाठी. तुका म्हणे हाते लोटिले न कळे, झाकी तसे डोळे पांडुरंगा. तर म्हणतात आशाबद्ध जो मनुष्य आशेनं बांधलेला असतो, म्हणजे जो आशाखोर असतो, तो बहु आशे निलाजिरे, तो फार निर्लज्ज असतो. होय म्हणे धीर फळ टोके. आणि तो काय म्हणतो, होय म्हणे तो एखादा मनुष्य गेला त्याला काय म्हणतो, थोड्या वेळाने ये. थोड्या वेळाने म्हटलं का तो होय म्हणे, तो म्हणतो ठीक आहे. कारण का त्याला फळा टोके, त्याला त्या फळाची इच्छा असते, त्यामुळं तो निर्लज्ज होऊन त्याने अपमान केला तरी सहन करतो. आणि कारणापे चित्त न पाहे अपमान, चित्त समाधान लाभासाठी. तो आपलं कार्य कसं साधायचं इकडंच लक्ष देऊन असतो. त्या संबंधाने त्याचा जरी कोणी अपमान केला तरी तो अपमान निर्लज्जपणाने सहन करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण का त्याला खरं समाधान कशाने मिळणार असतं, फळाचा लाभ झाला की समाधान. मान अपमान किती होऊ द्या पण आपलं कार्य साधलं पाहिजे. तुका म्हणे हाती लोटिले न कळे, झाकी तसे डोळे पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात तसा मला तुझ्या भेटीची काय झाले आस लागलेली आहे, परंतु तू मात्र माझा कंटाळा करतो. हाताने दूर लुटून दिलं तरीसुद्धा त्यावेळी मी काय करील, डोळे झाकून घेईल. त्यामुळं डोळे झाकून घेईल म्हणजे याचाच लोटलं तरी तुला परमात्म्याकडून मला माझं फळ मिळणारच आहे. एक ना एक दिवस परमात्मा भेटणारच आहे. त्यामुळं मी याचा अपमान वाटून घेणार नाही. कारण आशाबद्ध मनुष्य निर्लज्जच असतो. तुझी प्राप्तीची इच्छा असल्यामुळे मी निर्लज्जपणाने तू दूर लोटलं तरी मी पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ येईल. स्वाना दिली सवे आणि पायाभोवती ते भोवे. साता पाचा तरी वचना शेवटी, निरोपका भेटी एकतरी, कानिने निष्ठुर केले नारायणा, न देखे हे मना येता काही. तुका म्हणे ऐसा न देखे निवाड, कडू किंवा गोड फळपोटी. साता पाचा तरी वचनाच्या शेवटी तुला मी 5-7 वेळा वचन म्हणजे हाका मारल्या तर ते निरोपका भेटी एकतरी,
की तू कमीत कमी थोडं थांबा असं निरोप तरी द्यायचा होता किंवा भेट तरी द्यायची होती. परंतु कानेने निष्ठुर केले नारायणा, न देखे हे मना येता काही. परंतु हे नारायणा, तुम्ही आपलं इतकं मन इतकं निष्ठुर का बरं केलं? याचं कारण मला काही कळत नाही. आणि न देखे मना येता काही, आणि भगवान कधीतरी मनावर घेतील आणि मला भेटतील असंही आता मला वाटत नाही. तुका म्हणे ऐसा न देखे निवाड, कडू किंवा गोड फळपोटी. मला तुमच्या वागण्यावरून हेही कळत नाही की शेवटी मला कडू फळ मिळणार आहे का गोड फळ मिळणार आहे, हेही मला कळत नाही. कासयाव माझा राखीला लौकिक, निवाड का एक केला नाही. मग तळमळ न करी ते मन, झाले ते कारण कळो येते. तुका म्हणे केला पाहिजे निवाड, वैद्याशी ते भिड मरण रोग्या. तुकाबाराय म्हणतात की हे देवा, कासया माझा लौकिक राखीला. तुला जर मला भेटायचंच नव्हतं तर माझी भक्त म्हणून लौकिक कीर्ती तरी तू का बरं वाढवली? निवाड का एक केला नाही. तू भक्ती जरी तू भक्ती केली तर मी तुला निश्चित भेटेल किंवा नाही, मी तुला कधीच भेटणार नाही असा निर्णय तुम्हाला अगोदरच का सांगितला नाही? मी त्याच्याविषयी सावध झालो असतो. मग तळमळ न करी ते मन. आणि तुझा निर्णय एकदा झाला असता तर माझ्या मनाची तळमळ तरी झाली नसती. आणि झाले ते कारण कळू येते. आणि जे स्पष्ट मला कळून आलं असतं की भगवान परमात्मा जे आहे ते मला भेटणार नाही, त्यामुळे तळमळ करण्याचे काही कारणच नाही. तुका म्हणे केला पाहिजे निवाड, वैद्याशी ते भिड मरण रोग्या. देवा, याविषयी तू काहीतरी निवड केला पाहिजे. जर समजा या ठिकाणी वैद्याने रोगाचं निदान केलं, त्याला औषध द्यावं की नाही याच्यामध्ये जर फार दिवस घालवले तर तो औषध त्या रोगाला आवडेल का? तो वैद्य तरी त्याला आवडेल का? आणि जर अशी बीड धरली की रोग्याला जे औषध आहे आवडेल ते द्यायचं आणि आवडणार नाही ते द्यायचं नाही, अशी बीड जर त्या रोग्याने ठेवली, आपल्या वैद्याने ठेवली, तर तो रोगी मरून जाईल ना. अशी माझी स्थिती झाली. वाया ऐसा जन्म गेला, हे विठ्ठला दुःख वाटे. नाही सरता झालो पायी, तुम्ही जई न पुसा. कामी जितो संसारी, अद्याप वरी भूमी भार. तुका म्हणे पंढरीनाथा, सकळ व्यथा भवरोग. भगवान परमात्मा तुकोबाराय म्हणतात, हे पांडुरंगा, माझा सगळा जन्म व्यर्थ गेला, त्याच्याबद्दल मला दुःख वाटतं. ज्या अर्थी तुम्ही मला विचारित नाही त्या अर्थी तुमच्या पायाजवळ मी मान्य झालो नाही. पृथ्वीला भार होऊन अजूनही या जगात जगण्याचा काय अर्थ आहे? आता ही संसाराची जन्ममरण परंपरेची फारच मोठी व्यथा दुःख मला प्राप्त झालेलं आहे. ऐशे कोण पाप बळी, जे जवळी येऊ निधी. तुम्हा तव होईल ठावे, नेदावे का कळो हे. कोण झाला अंतराय, का ते पाया अंतरले. तुका म्हणे निमित्ताचा, झाला सुचा अनुभव. तुकोबाराय म्हणतात की देवा, माझ्यापासून कोणतं बलवान पाप मला आडवं आलं की जे तुमच्याजवळ मला येऊ देत नाही? तुम्हाला जर कळून आलं असेल तर तुम्ही मला ते कोणतं पाप आहे हे तरी सांगायचं होतं. माझ्यावर असं कोणतं विघ्न ओढवलं की ज्यामुळं तुमचे पाय मला दूर राहिले, तुमच्या पायाला मी अंतरलो. तुम्हाला माझ्याविषयी काही जे कारण काय आहे त्याचा तुम्हाला अनुभव असेल तर ते तुम्ही मला सांगा ना. म्हणजे माझी काही चूक असेल तर ती मी सुधारून घेईल. ब्रह्मज्ञान भरोवरी, सांगे आपण न करी. थुतू त्याच्या तोंडावरी, व्यर्थ शिनवली वैखरी. कथा करी वरी वरी, प्रेम नसेचे अंतरी. तुका म्हणे कवित्व करी, मान लोभ हे अंतरी. भगवंताशी संवाद करताना तुकाराम महाराज म्हणतात, एखादा मनुष्य जो आहे तो सगळं ब्रह्मज्ञान भरपूर सांगतो, पण त्या ब्रह्मज्ञानाप्रमाणे आपण मात्र वागत नसेल तर त्याच्या तोंडावर थू म्हणजे त्याचा धिक्कार करतात. त्याने आपल्या वाणीला व्यर्थ अशा प्रकारचे कष्ट दिलेले आहेत. तो दंभाने जरी वरवर कथा करत असला तरी त्याच्या अंतःकरणात प्रेम मात्र असत नाही. आणि तुका म्हणे कवित्व करी, मान लोभ हे अंतरी. जरी वरवर तो काव्य करत असला पण लोकांनी मान द्यावा, त्याच्यापासून आपल्याला काही धन मिळावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा असते. दगडाच्या देवा बगाडी नवस, बाईल कथेशी जाऊ निधी. वेची धनराशी बांधिले स्मशान, दारी वृंदावन द्वाडमानी. चोरे नागविला न करी त्याची खंती, परिद्विजा हाती नेदी रुका. करी पाहुणेर व्याह्या जावयाशी, आलिया अतिथीशी पाठीमोरा. तुका म्हणे जळो धिक त्याचे जिने, भारवाई शिन धरा तळी. एखादा दगडाच्या देवा बगाडी नवस,
एखादा क्षुद्र मनुष्य असतो, दगडाच्या देवापुढं अशास्त्रीय शास्त्राचा काही विचार न करता आपल्या बुद्धीने कल्पना करून बगाडीचा नवस करतात. दादांच्या त्या गावाला आहे बगाड, त्याच्यामध्ये तर तिथं केंदूरला तिथं मोठी जत्रा भरते. तर त्या बगाडचा त्या बगाड म्हणजे त्या देवाची यांनीच केलेली कल्पना आहे आणि त्याच कल्पनेने त्याला नवस करतात. तो देव नवसात पावल्यावर बायकोच्या पाठीमध्ये एक गळ खोपसतात आणि त्याला लोंबकळत गाडीला बांधून नेतो. देवापुढे तिला उभी करून नवस फेडण्याचा एक क्रूरपणा करतो. पण बायकोला मात्र बगाडी नवस करतो, पण हरिकथेला मात्र कधी जाऊ देत नाही आणि पुष्कळ खर्च करतो आणि स्मशानात आपल्या वडिलांचं थडगं बांधतो. पण दारात तुळशी वृंदावन बांधणं मात्र त्याला वाईट वाटतं. एखाद दिवशी चोर घरात शिरून सर्व धन लुटून नेतात, त्याचं त्याला दुःख वाटत नाही. उलट जगलो तर यापेक्षाही जास्त मिळीन अशी आशा करतो. चोराने नेऊ द्या, पण मी जगलो आहे, पुन्हा मिळेल. पण ब्राह्मणाच्या हातावर एक पैसासुद्धा कधी दान ठेवीत नाही. व्याही जावई घरी आले तर त्यांचा मोठा आदर सत्कार करतो, पण अतिथी दिसला का त्याच्याकडे पाठ फिरवतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो दुष्ट मनुष्य आहे त्याच्या जगण्याला आग लागो, त्याचा धिक्कार असो. तो केवळ ह्या जमिनीला पृथ्वीला तो भारभूत किंवा दुःख देणारा असा आहे. करुणी विनवणी माथा ठेवितो चरणी, होते त्याचे असो द्यावे रूप सौम्याची बरवे. भया भेने तुमचा ठाव, तुमच्या कोपे कोठे जावे, तुका पाया लागे दान समुदाय मागे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो की तुमचं जे पूर्वीचं श्यामसुंदर चतुर्भुज झाले का? झाले? किती झाले? आता झाले? बरं झालं मग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आता किती वाजले? 9:30 ना. तर 10 ते 11:30